शासकीय रुग्णसेवा म्हटलं की डॉक्टर आहे तर कंपाऊंडर नाही, कंपाऊंडर आहे तर स्ट्रेचर नाही, स्ट्रेचर आहे तर ॲम्ब्युलन्समध्ये डिझेल नाही. प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. अशा परिस्थितीमध्ये एका डॉक्टरला वाटलं की ही व्यवस्था बदलली पाहिजे, सामान्य माणसापर्यंत सामान्य माणसाचं भलं करणारी रुग्णसेवा दिली पाहिजे. हे स्वप्न त्या डॉक्टरांनी पाहिलं आणि प्रत्यक्षात उतरवलं. ते उतरवल्यानंतर त्या रुग्णालयाने एक नव्हे, दोन नव्हे, 3 वेळा राष्ट्रीय पातळीवरील केंद्र सरकारचा कायाकल्प पुरस्कार मिळवला. पुरस्काराची रक्कम याहीपेक्षा शासकीय आरोग्य विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलली. त्या मानसिकतेतून श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाने एका कॉर्पोरेट हॉस्पिटलला लाजवल अशा प्रकारची प्रामाणिक आणि उच्च दर्जाची रुग्णसेवा दिली. हे सगळं ज्या माणसामुळे घडलं त्या माणसाचं नाव म्हणजे माजी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वसंत जमदडे. डॉक्टर वसंत जमदडे यांनी ज्या पद्धतीने शासकीय रुग्णसेवेचा कायापालट केला ते करताना त्यांनी स्वतःमधील सहृदय माणूस जपला, सहृदय कार्यकर्ता जपला आणि त्याचबरोबर विचारांवर प्रेम करणारा सामान्य माणूस जपला. आज डॉक्टर वसंत जमदडे त्यांचा जीवन प्रवास उलगडून सांगण्यासाठी व्हॉइस ऑफ अहिल्यानगर या कार्यक्रमात आले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. मुलाखत सुरू करताना माझा पहिला प्रश्न असा राहील सर, सामान्य माणसाचं रुग्णसेवेत भलं करण्याची, त्याला उच्च दर्जाची रुग्णसेवा देण्याची जे काही काम तुम्ही शासकीय रुग्णसेवेत केलं त्याची पाळंमुळं कुठं आणि कशी रुजली? ज्या परिस्थितीमध्ये मी लहानचा मोठा झालो, ज्या ठिकाणी मी राहिलो त्या ठिकाणची परिस्थिती पटेलवाडी जे आपल्या तालुक्यातच जवळच आहे, तर त्या परिस्थितीमुळंच खरं म्हणजे माझी जडणघडण झाली आणि माझी पाळंमुळं जी आहेत ना ती तिथूनच रुजायला सुरुवात झाली. आई वडील जे आहे ते अत्यंत गरीब शेतमजूर, आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी शिक्षण घेत असतानाच या सर्व परिस्थितीची जाणीव झाली आणि तिथून ही सुरुवात झाली. अच्छा, मग माध्यमिक शिक्षण कुठं पूर्ण केलं आपण? माध्यमिक शिक्षण जे आहे, माझं प्राथमिक शिक्षण जे आहे ते पटेलवाडी येथेच जिल्हा परिषदची शाळा होती, त्या शाळेमध्ये पत्र्याची शाळा, त्या पत्र्याच्या शाळेमध्ये झालं. 5वीला मी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये उक्कलगावला या ठिकाणी पुढचं शिक्षण घेतलं आणि पुढे 7वी 8वी 9वी तिथे शाळा नव्हती, म्हणून मग महाविद्यालयीन शिक्षणासाठी टिळकनगरला यावं लागलं. मग टिळकनगर येथे माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं आणि 11वी 12वीला मी श्रीरामपूर शहरामध्येच महाविद्यालय जे आहे बोरावकर महाविद्यालय त्या ठिकाणी 12वी पर्यंत शिक्षण घेतलं. अच्छा. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये, या सगळ्या याच्यामध्ये वेगवेगळे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना सामोरं जात हे सगळं सुरू होतं काम, आमचं सगळं सुरू होतं, जीवनक्रम जो सुरू होता. त्यामुळे मग प्रत्येक प्रश्न कसा सोडवायचा, माणसांच्या काय अडचणी असतात आणि त्या अडचणी सोडवताना काय काय प्रश्न आपल्याला समोर येतात, मग त्यातून एक अशी जाणीव जागृती निर्माण झाली आणि ती जडणघडण होत गेली. डॉक्टर होण्याचा प्रवास, ऍडमिशन, महाविद्यालय, आता काय झालं की खरं म्हणजे माझ्या मनामध्ये असे पहिल्यापासून एक इच्छा होती की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आपले आई वडील एवढे हालाकीचे जीवन जगतायत, ते सारखे आई वडिलांना तर काही कळत नव्हतं. आई वडील तर फक्त एवढं म्हणजे शिक्षण घ्या, चांगल्या प्रकारचं शिक्षण घ्या, शिक्षण शिका, चांगले व्हा, पुढे जा, तुम्ही शिका. आणि मग पण शिकायचं काय हा नेमका प्रश्न होता ना, की कुणी मार्गदर्शन करायला नव्हतं, कुणी सांगायला नव्हतं, करिअर हा शब्दच माहीतच नव्हता. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा महाविद्यालयामध्ये गेलो तेव्हा तिथे चर्चा व्हायच्या शिक्षकांच्या बरोबर, हॉस्टेलला राहायचो, तर मग तिथं काही चांगले शिक्षक पण होते. मग त्यांच्या चर्चेतून किंवा चांगलं शिक्षण घेतलं तर काहीतरी आपल्याला चांगलं काम करता येतं, आपली प्रगती, वैयक्तिक प्रगतीबरोबर समाजाची देखील प्रगती आपल्याला करता येते. मग त्या ठिकाणी माझ्या असं लक्षात आलं की आपण
समाजामध्ये आपल्याला चांगलं काम करायचं असेल तर आपण चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं असेल, घ्यायला पाहिजे. म्हणून मग मी म्हटलं की आमच्या घरी बी याच्यावर चर्चा केली की मी डॉक्टर व्हायचंय मला. बर. तर घरच्यांना तो मोठा एक प्रश्नच पडला की बाबा याला डॉक्टर व्हायचंय म्हणजे आता हा करणार कसं, आपण कसं करायचं. त्यांनाही माहित नव्हतं याच्या मागची पार्श्वभूमी की डॉक्टर होताना काय काय करायला लागतं. मग फक्त अभ्यास करत गेलो. अभ्यास करून 12वीला चांगल्या प्रकारचे मार्क मिळाले आणि चांगल्या प्रकारचे मार्क मिळाल्यानंतर आमच्यासाठी एकच कॉलेज होतं, पुण्याचं BJ मेडिकल कॉलेज. मग त्या ठिकाणी त्यावेळेस आणि मग फॉर्म भरला. तर फॉर्म भरण्यासाठी पण तारेवरची कसरत. जायचं कसं, ते काहीतरी टेम्पोच्या प्रवासाचं तुम्ही भाषणात सांगितलं. तर ते माझा बंधू जो आहे ते टिळकनगर डिस्टिलरीमध्ये सर्व्हिसला होता आणि त्या काळी त्या दारूच्या ट्रका ज्या आहेत त्या भरून जायच्या आणि मग त्याच्यामध्ये बसून गेलो. फॉर्म भरला. फॉर्म भरल्यानंतर मग त्या ठिकाणी मेरिटमध्ये मला चांगले मार्क असल्यामुळे तिथे मेरिटमध्ये आलो आणि मग मला घरी पोस्ट कार्ड आलं. पोस्ट कार्ड आलं की तुमचा BJ मेडिकल कॉलेजमध्ये MBBSला नंबर लागलेला आहे, प्रवेश मिळालेला आहे, तर तुम्ही सगळी तुमची प्रमाणपत्र ते घेऊन या. आता गेलो. मग आता घरी याच्यावर चर्चा झाली की बाबा जायचं कसं, पैसे कुठून आणायचे, काय करायचं. मग वडिलांनी इकडून तिकडून कुठून तरी पैसे दिले. हॉस्टेल आणि जेवणा खावण्यासाठी तर पैसे पाहिजे, प्रवेशाला पण पैसे लागतील. मग मी गेलो त्या गाडीमध्ये बसून परत. दुसरं साधनच नाही ना, कारण ती गाडी जायची सारखी सातत्यपूर्वक. म्हणजे गाडीत बसून आमचा भाऊ बसून द्यायचा आणि जायचो आम्ही. आणि मग त्या ठिकाणी गेलो. तर मी पहिल्या दिवशी जेव्हा गेलो तर त्या दिवशी माझ्या गळ्यामध्ये शबनम, पायात स्लीपर, पायजामा शर्ट. बर. आणि मी कॉलेजमध्ये प्रवेशाला गेलो. मेडिकल कॉलेजच्या प्रवेशाला. आता कदाचित मी एकटाच नसेल, तिथे असतील पण असे आणि पोरं असतील ना, काही सांगता येत नाही. पण मग मला त्या ठिकाणी एक जे माझे कागदपत्र तपासणारे ग्रस्त होते त्यांनी मला विचारलं, अरे तुझे आईवडील कुठे, तू एकटाच आला का. तर मी त्यांना सांगितलं माझे आईवडील तर नाही आले, माझे आईवडील तर कामावर गेलेले, त्यामुळे मी आलोय. मग त्यांनी माझे कागदपत्र तपासले आणि त्यांनी मला सांगितलं की तुला हॉस्टेल फी आणि कॉलेज फी भरावी लागेल. आता हॉस्टेल फी कॉलेज फी भरायची, तर मी म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी मला एक आकडा सांगितला, 120 रुपये भरावे लागतील दोन्हींची. बर. किती साली ही गोष्ट आहे? 1982ची. बर 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 बर. तर मग 1982चे 120 रुपये म्हणजे ते पण खूप मोठे होते ना, पैसेच नाहीत ना. आता माझ्या वडिलांनी मला दिले होते 100 रुपये. कुठून आणले होते ते पण माहित नाही, पण ते मला 100 रुपये त्यांनी दिले होते. आणि मग मी ते 100 रुपये पैकी मी म्हटलं मला पण काही लागतील ना. तर मग ते काय मला म्हटलंय की तू कॉलेज फी भर, हॉस्टेल फी भरू नको. बर. आणि मी 60 रुपये देऊन कॉलेजचं ऍडमिशन घेतलं आणि हॉस्टेल फी भरलीच नाही. बर. पण तरी पण त्यांनी मला काय केलं की तू नंतर भर या मुद्द्यावर, आणि मला हॉस्टेलला प्रवेश, ती सवलत दिली त्यांनी की मग तू नंतर भर. पण मला हॉस्टेलला प्रवेश दिला त्यांनी. मग माझा प्रवेश झाला आणि मग पुढचा प्रवास सुरू झाला. अच्छा. मग MBBS पूर्ण केल्यानंतर गायनॉकॉलॉजी तुम्ही जे काही निवडलं, म्हणजे मी मग माझा अभ्यासक्रम पूर्ण केला. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आता पुढे काय करायचं बाबा, आपल्याला तर काही आपल्याकडे पैसे नाही, काय नाही. म्हणजे मी जोपर्यंत MBBSचं शिक्षण घेऊन आलो तोपर्यंत पण आम्ही झोपडीतच राहत होतो. बर. म्हणजे झोपडीच होती. आणि वडील तर त्या शेती महामंडळाच्या रिटायर्ड झाले होते, पण आई शेतीवरच कामाला जात होती. अच्छा. मग मी ज्या दिवशी आलो त्या दिवशी आई कामावरच गेलेली होती. मग मी आईला भेटलो. आईला म्हटलं मी आता डॉक्टर झालेला आहे. बाकीचे तिच्या बरोबरची बाया होत्या तिच्याबरोबर काम, त्यांना असं वाटलं. तर ती मग बाकीच्या बाया त्या आईला म्हणायला लागल्या, म्हणे आता काय तुझा पोरगा डॉक्टर झाला म्हणे आणि आता तुला काय काम करायची गरज होती. माझी आई इतकी ही होती, धोरणिक होती, तुम्हाला आता तुम्ही बघितलेलं आहे, मॅच्युअर होती. ती म्हणे नाही, त्याला अजून शिकायचंय. वा. तो आता कुठं डॉक्टर झालाय म्हणे. म्हणजे काय ती प्रगल्भ काय, म्हणजे मला विशेष वाटलं की मग ती मला सारखं तिला MD म्हणता येत नव्हतं, तर ती मला म्हणायची तू MT हो.
तिला म्हणताच येत नव्हतं एमडी, तिला माहितच नव्हतं ते, कुठून ऐकलं तिने काय माहित नाही तो शब्द, तू एमटी हो. पुढे शिक म्हणजे याचा अर्थ तू पुढे शिक. आणि मग मी पण पर्यायाने काय झालं की पुढे आमच्याकडे काहीच नसल्यामुळे मला नोकरी पकडावी लागली. अच्छा. की मी नोकरी करून पीजे करावं लागलं. नोकरी करून म्हणजे मग मला मी काय झालं, बॉन्ड पण होता, बॉन्ड होता 1 लाख रुपये. आता बॉन्ड कसा तोडणार, म्हणजे तुम्हाला जर का प्रायव्हेट प्रॅक्टिस करायची तर तो बॉन्ड तोडायचा, नाही तर मग प्रॅक्टिस नोकरी पकडायची, असा मुद्दा होता. म्हणून मग मी ते बंधपत्र घेतलं कॉलेजचं आणि आरोग्य सेवेकडे गेलो. अच्छा. उपसंचालकांना नाशिकला उपसंचालक कार्यालय होतं, पुण्याला उपसंचालक कार्यालय होतं. दोन्हीही कार्यालयामध्ये मी अप्रोच केला की बाबा मला पदस्थापना द्या. तर मला दोन्ही ठिकाणी पदस्थापना मिळाली. पुण्यामध्ये पण मला ते पदस्थापना दिली त्यांनी एका ठिकाणी. आणि तर मी नाशिकला आल्यानंतर मी नाशिकला त्यांना भेटल्यानंतर त्यांनी मला आदिवासी भागामध्ये पेठ तालुक्यामध्ये हर्सुलला ग्रामीण रुग्णालय होतं आणि प्राथमिक आरोग्य केंद्र होतं, दोन्ही पण होते. त्या ठिकाणी मला पदस्थापना दिली. मी एकमेव MBBS डॉक्टर त्या तालुक्यामधला. बरं. म्हणजे मग तुम्ही शासकीय नोकरीमध्ये डॉक्टर म्हणून जॉईन झाले आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पीजी केलं. त्याच्यानंतर मी सर्व्हिस पीजी केलं. इन सर्व्हिस मी पदव्युत्तर अभ्यासक्रम केला पूर्ण. अच्छा. तर मग मी आदिवासी भागामध्ये जॉईन झालो, हजर झालो. आधी वैद्यकीय अधिकारी म्हणून मी त्या दिवसापासून इन्चार्ज वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करायला सुरुवात केली. आधी मग ते काम करत असताना मला रुग्णसेवा ही रुग्णसेवा करण्याची संधी प्राप्त झाली. रुग्णसेवा करण्याची संधी प्राप्त झाली हे खूप सोपं वाक्य होईल. मग जिथं काम केलंय तुम्ही नाशिकच्या त्या आदिवासी भागात, म्हणजे आदिवासी भागात काम करणं म्हणजे चॅलेंज. आणि आजही तीच परिस्थिती आहे की एकीकडे पुढारलेलं पश्चिम महाराष्ट्र, तिथले ऍक्टिव्ह राजकारणी, त्यांनी करून घेतलेलं प्रशासन वाकून काम, तरीही इथली रुग्णसेवा तितकी सक्षम नाहीये पश्चिम महाराष्ट्रातली. आपण ज्या क्षणाला ही चर्चा करतोय त्या क्षणाला, आणि तुम्ही जिथं काम करत होते तो काळ आणि तो भाग दुर्गम थोडक्यात, तर तिथली परिस्थिती तर खूपच चॅलेंजिंग होती त्याविषयी. अहो मी तिथे जॉईन झालो ना, हजर झालो ना, तर इतकी भयानक परिस्थिती होती. म्हणजे हा 1990-91चा कालावधी आहे. म्हणजे त्या गावाला जायला सुद्धा नाशिकवरून एकच एसटी होती सकाळी. अच्छा. आणि संध्याकाळी एक यायला. मग सकाळी आलेला माणूस संध्याकाळी जावा लागायचा. मी जॉईन झालो, तर जॉईन झाल्यानंतर दवाखान्यामध्ये मी एकटाच MBBS डॉक्टर. आधी स्टाफ जो आहे, आपण ज्याला कर्मचारी वर्ग म्हणतो, तो खूप कमी, पण प्रचंड गर्दी दवाखान्यामध्ये. पण मग आता पर्याय काय आहे काम करण्याशिवाय? तर मग मी त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली. मी 1997 पर्यंत त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून कामकाज केलं. अच्छा. त्याच्यातून मग शिकायला खूप मिळालं. आणि विद्यार्थी दशा डिग्री मिळाली तरी कंटिन्यू होती. हो, म्हणजे शिकायला पण खूप मिळालं, कारण सांगायला कोणी नाही दुसरं. जे करायचं ते आपणच करायचं आहे. आणि म्हणजे चांगलं झालं तर कौतुक आपलं, काही चुकलं तर आपणच आपल्याला रागवायचं. हा, म्हणजे मग त्याच्यातून पुढे काय, आज ही चूक झाली तर ही पुढच्या वेळेस होणार नाही याची दक्षता घ्यावी लागायची. आणि मग त्याच्यातून असं मार्गक्रम होत 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 पुढे गेलं. कारण म्हणजे आता या भागातले प्रश्न जे आहेत ते वेगळे आहेत. इथे उपलब्धता आहे तुम्हाला, लोकांच्या जे काही प्राथमिकता आहेत त्याचा प्राधान्यक्रम वेगळा आहे. इथे तुम्हाला एकापेक्षा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. तिथे तसं नव्हतं. लोकांची आर्थिक परिस्थिती पण आहे तिथे. म्हणजे लोकांना त्यांचे आरोग्याचे प्रश्न, त्यांचे राहण्याचे प्रश्न, त्यांचे खाण्याचे प्रश्न, त्यांचे वैयक्तिक प्रश्न, हे सगळं वेगळाच तिथला जो काही संस्कृतीचा भाग आहे तो वेगळाच होता. आता आपण 2025 मध्ये बोलतोय आणि तुम्ही सांगितलं तो काळ 91 ते 97, तो 7 वर्षाचा. तुम्ही फिरत असतात महाराष्ट्रभर ऑपरेशनसाठी. आता परत तिथं कधी जाणं झालं का एवढ्यात, आणि काय परिस्थिती तिथल्या प्रश्नांची, आरोग्य सेवेची पण? त्याच्यानंतर काय झालं, मी त्याच्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमाला गेलो. पदव्युत्तर अभ्यासक्रमाला गेल्यानंतर मग मी MD झालो स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र या विषयामध्ये. आणि मी लॅप्रोस्कोपी सर्जन झालो. आधी लॅप्रोस्कोपी सर्जन झाल्यानंतर मग मला
तर एकापेक्षा अनेक आरोग्य संस्थांमध्ये जाण्याची संधी प्राप्त झाली. कारण ते सर्जन झाल्यानंतर मग काय झालं की ते सर्जरी खूप करावं लागायचं, म्हणून मग मला सगळीकडे जायला झालं. मला त्या तिकडे जाण्याचा योग आला आदिवासी भागात पुन्हा. तर मी 1992ला ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी सुरू झालेलं होतं. तर तेव्हापासून ते 2001 पर्यंत बिल्डिंगच नव्हती हो. अच्छा. मग ते बिल्डिंग तिथं झाली होती ग्रामीण रुग्णालयाची. म्हणजे मी असताना ते मंजूर झालेलं ग्रामीण रुग्णालय. तुम्ही असं पेशंट कुठून तपासायची? तिथं ते याची दुसरी बिल्डिंग होती ना. अच्छा. जुनी बिल्डिंग होती ना, त्या बिल्डिंग मध्येच बघायचो. तर तिथं मग मी खूप लोकांचे ऑपरेशन्स पण केले नंतर. पण मग काही बदल झाला का? पण प्रश्न जे आहेत लोकांचे मूलभूत प्रश्न तेच. अच्छा. मूलभूत प्रश्न काही बदलले नाहीत आणि सोडवले पण गेले नाहीत. हे व्यवस्थेचं अपयश म्हणायचं. हा, दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही जेव्हा प्रश्न फार चांगला विचारला तो, की बाबा त्या ठिकाणी खरं तर चांगल्या प्रकारच्या वैद्यकीय सेवा देण्यासाठी सुसज्ज असं रुग्णालय पाहिजे होतं, जास्त खाटांचं, विशेष तज्ज्ञ डॉक्टर पाहिजे होते, हे का नाही. जसं आपल्या देशी भागांच्या मध्ये होतं, जसं मी सुरगाणाला पण जायचो त्या भागामध्ये, तर सुरगाणा हे एकदम अत्यंत अतिदुर्गम आहे. अर्सुल पण अतिदुर्गम आहे. मी तिथं काम करायचं होतं, मला काहीतरी वाघ दिसला होता तुम्हाला तिथं? वाघ ते दररोजच असायचं, म्हणजे वेगवेगळे प्राणी हे तर वेगवेगळेच असायचं. पण तुम्हाला सांगतो मी की तिथं त्याची गरज काय आहे, म्हणजे आपल्याकडे एखाद्या गोष्टीची गरज आहे त्याच्यानुसार आपली सुविधा उपलब्ध करून देणं हे सांघिक जबाबदारी आहे. म्हणजे प्रशासन किंवा मग स्थानिक पातळीवरचे अधिकारी त्यांनी देखील मागणी करणं किंवा समाजाने देखील त्याच्यात पार्टिसिपेट होऊन त्याच्या मागे लागणं. विस्तार झाला नाही. म्हणजे त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही. अच्छा. म्हणजे मी आता मध्यंतरी सुरगाण्याला देखील गेलो होतो. तर सुरगाण्याला देखील ज्या रुग्णालयामध्ये मी 1991ला जायचो त्याच रुग्णालयामध्ये आज पण गेलो. अरे बापरे. म्हणजे ती दुर्गमता काय पाठ सोडायला तयार नाही. म्हणजे ते जे आहे ते बदललं गेलं नाही. तुमचं शिक्षण आणि त्याच्यानंतर तुमचं आदिवासी भागातलं काम आणि ते करून तुम्ही त्यानंतर साधारणतः 2017च्या 16च्या आसपास श्रीरामपुरात आला. श्रीरामपूर तुमची जन्मभूमी पण कर्मभूमी पण. नंतर पण तुम्ही प्रमोशनवर ज्यावेळेस अहिल्यानगरला गेला, तर म्हणजे नगर जिल्हा आणि एकंदरीत श्रीरामपूर शहर कर्मभूमी आणि जन्मभूमी इथं ज्यावेळेस तुम्ही काम केलं, आपल्या गावात आपण अधिकारी म्हणून काम करतो का, ज्या मातीमध्ये आपण घडलोय, तर मग त्यावेळेसची फिलिंग काय होती? खरं म्हणजे मी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांच्या बरोबर काम केलं. मग शहरी भाग असेल, ग्रामीण भाग असेल, आदिवासी भाग असेल. त्यामुळे काय झालं की मी जेव्हा इथे बदलून आलो ना, तर मग ह्या सगळ्या अनुभवाची शिदोरी माझ्या बरोबर होती. साहजिकच आता आपण आपल्या गावात आल्यानंतर जबाबदारीने काम केलं पाहिजे, हे ना. म्हणजे आपल्याला असं एक मनात मध्ये असतं की बाबा असेल आपल्याला जबाबदारी शब्दात एक करेक्शन, जास्त जबाबदारीने कारण ही माणसं माझी चूक झाली तर लोक मला नावं ठेवतील किंवा माझ्यावर काय नाहक काहीतरी म्हणतील, काय दुसरा माणूस आहे की एवढा मोठा माणूस आहे आणि जबाबदारीने काम करत नाही. म्हणून मग ती जबाबदारी तर होतीच, पण माझ्या बरोबर कराय की अनुभवाची फार मोठी शिदोरी होती. वेगवेगळ्या माणसांना मी भेटल्यामुळे, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काम केल्यामुळे, तर मी इथं आल्यानंतर मला असं वाटलं की आता खरोखर आपल्याला या ठिकाणी संधी आहे, चांगलं काम करू. ज्या ठिकाणी मी राहिलो याच्या आधी पण तिथे पण मी चांगलं काम केलंच. बरोबर. इथं त्या तुलनेत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्यापैकी चांगलं होतं. म्हणजे आपलं हॉस्पिटल जे आहे ते हॉस्पिटलच एकदम सुंदर होतं. पण माझ्या लक्षात आलं की इथे आपल्याला भरारी घेता येऊ शकते. इथे आपल्याला हा जो इथला जो काही परिसर आहे किंवा इथली जे काही माणसं आहेत किंवा रुग्णालयामध्ये काम करणारा जो काही कर्मचारी वर्ग आहे, या कर्मचारी वर्गाला जर का आपण एका वेगळ्या दिशेने नेलं, त्यांच्यामध्ये एक अशी जबाबदारीची जाणीव निर्माण केली, तर या सांघिक कामातून इथे बदल होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं सांगायचं की माझं गाव होतं, गावकऱ्यांचा पण सपोर्ट होता आणि काहीतरी चॅलेंजिंग इथं सुद्धा ज्या सुविधा उपलब्ध आहे त्या आधारे करता येईल असं तुम्हाला वाटलं. तिथून खऱ्या अर्थाने जो प्रवास सुरू झाला, माझा पुढचा प्रश्न त्या प्रवासाशी निगडीतच आहे की इमारत होती परंतु मानसिकता नव्हती,
कर्मचाऱ्यांची काम करायची. बरोबर. ती मानसिकता निर्माण करून छोटं एक ग्रामीण रुग्णालय ते राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळालं ग्रामीण रुग्णालय, त्याचे कॅप्टन म्हणून ती जी मानसिकता बदलायचं परिवर्तन तुम्ही कसं केलं? मी जेव्हा हजर झालो ना इथं, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की इथे खूप चांगल्या प्रकारचा स्कोप आहे लोकांना सेवा उपलब्ध करून द्यायचा. तशा प्रकारचं या ठिकाणी वातावरण आहे. ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चर तसं आहे. मग मी सुरुवातीला काय केलं की हळूहळू एकदम ह्या लोकांच्या मध्ये परिवर्तन होणार नाही म्हटलं. हळूहळू त्या लोकांना मी काय केलं की त्यांचं ज्याला आपण समुपदेशन म्हणतो, काउन्सिलिंग म्हणतो, ते काउन्सिलिंग सुरू केलं. बरं, ते नुसतं मी बोलत नाही राहिलो तर मी स्वतः काम करायला सुरुवात केली, कारण मला काम करायची सवयच होती. बरोबर. मी स्वतः काम करायला सुरुवात केली. म्हणजे मी प्रत्येक गोष्ट बारकाईने बघायला सुरुवात केली. आता कसं होतं, मला माहित होतं पण कदाचित ते त्यांना सांगू नये, पण ते समजत नव्हतं, तर मी त्यांना ती कृती करून दाखवायचो. अच्छा. की हे असं केलं पाहिजे. अच्छा. याच्यामध्ये हे असं आहे. किंवा तुला जर सफाई कामगार काम करत नव्हते तर तुम्ही स्वतः झाडू हातात रुग्णालय झाडलं की बाबा आता मला ऑपरेशन थिएटर जर साफ करायचं आहे तर त्याची पद्धत जी आहे ती वेगळी आहे. मला प्रयोगशाळा साफ करायची आहे तर त्याची पद्धत वेगळी आहे. मला ज्या ठिकाणी रुग्ण फिरतात किंवा रुग्ण आंतररुग्ण म्हणून भरती असतात तर तिथे वावर असतो, तिथलं वेगळं आहे साफ करणं. तर हे सायंटिफिक आहे, शास्त्रीय दृष्टिकोन आहे याच्या मागे. मेडिकल सायन्स मध्ये ही प्रत्येक गोष्ट करण्यामागची एक ऍक्टिव्हिटीचे नॉर्म्स आहेत. हो, ते नॉर्म्स आधी तुम्ही त्यांना कृतीतून दाखवले आणि मग कृतीतून दाखवल्यामुळे त्यांना समजायला लागलं, अरे नाही आपल्याला तर चुकतं कुठं आणि आपल्याला कोणी असं सांगितलं नाही. मग आता जर का हे आपल्याला हे एवढं सोपं आहे, आपण तर करतोयच आहे, दररोज करतोयच आहे, पण हे अशा पद्धतीने करत नाही. जीवातून चांगलं का करू नये? चांगलं म्हणजे आपला वेळ चाललायचा ना. मी त्यांना नेहमी असं म्हणायचो, तुम्ही आले ना दवाखान्यामध्ये, तुम्ही रोज येताय का नाही, तर मग तुम्ही ना जेवढा वेळ तेवढंच वेळ काम करा. त्याच्यापेक्षा मला तुम्ही जास्त वेळ थांबलेलं देखील चालणार नाही. पण ते प्रामाणिकपणे, पण ते तुम्ही आल्यानंतर तुमचा जो वेळ आहे ना तो पूर्ण क्षमतेने वापरा आणि पूर्ण क्षमतेने काम करा. अच्छा. म्हणजे हे मॅटर टू गोज मेंटॅलिटी. येस. म्हणजे मानसिकता बदलावर तुम्ही पहिल्यांदा काम केलं. काम कसं करायचं हे शिकवलं आणि मग त्यानंतर परिवर्तन व्हायला सुरुवात झाली. परिवर्तन व्हायला लागले, मग ते स्वतःच सगळं करायला लागले. अच्छा. म्हणजे ते स्वतःच मोटिवेट झाले ना. आणि मोटिवेट झाल्यानंतर त्यांनी ते काम सुरू केलं. अच्छा. पण काही कर्मचाऱ्यांचा विरोध या गोष्टीला, आम्ही असंच करणार, आमचा हा वशिला, आम्ही आतापर्यंत केलं नाही, आम्ही का करावं? कसं असतं, प्रत्येक संस्थेमध्ये काम करत असताना थोड्याफार फरकारी या असतंच. या प्रवृत्ती आहेत आणि ते असतंच. त्यांनी काय आहे की आपण त्याच्याकडे लक्ष देत गेलो तर आपल्याला जे काही करायचं ते करताच येत नाही. अच्छा. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं ना आणि आपण आपल्या कामावर कॉन्सन्ट्रेट करायला सुरुवात केली ना की मग बाकी त्यांचा पण प्रश्न निर्माण होतो. म्हणजे 100 80 जण करतात तर 20 जणांकडे का लक्ष द्यायचं? कारण 80 लोक करतायत ना. 20 लोकांनी केलं नाही म्हणून काही फरक पडणार नाही, पण 80 लोकांनी केलं नाही तर मग बाकी प्रश्न निर्माण होतो जो आहे बाकी सगळीकडे आरोग्य व्यवस्थेचा. आणि मग तसं करत गेलो आणि मग ही सगळी लोक मोटिवेट झाली आणि मोटिवेट झाल्यानंतर ती ध्येय वेडी झाली की नाही आपल्याला हे करायला लागेल, हे केलं पाहिजे, साहेब करतायत. आणि हे करत असताना तुम्ही तो संवादाचा सेतू फार सुंदर जपला, ते थोडं एक्सप्लेन करा ना. ते शिकपायाच्या हस्ताने झेंडावंदन किंवा काय झालं की माझा स्वभाव जो आहे तो ओरिजिनल की माणसाला केंद्रस्थानी ठेवून काम करायचं. अच्छा. मग मी म्हटलं की मला एक लक्षात आलं की चला मी तर नेहमीच सगळ्या ठिकाणी लोक माझाच बडेजाव करतात, पण ते माझ्यामुळं थोडं एकट्यामुळं आहे. कुठलंही कार्य, चांगलं कार्य हे सांघिक कामातूनच निर्माण होतं. टीमवर्क ते सांघिक काम आहे ना, तर टीमवर्क मधूनच निर्माण होतं. आणि मग त्या टीम मध्ये जो शेवटच्या पायरीवर बसलेला माणूस आहे तोही तेवढाच महत्वाचा जो पहिल्या पायरीवर बसलेला आहे. बरोबर. मग ते शेवटच्या माणसाला देखील आपण महत्व दिलं पाहिजे ना. बरोबर. आपण सातत्यपूर्वक जर का पहिलीच पायरी बघितलं, शेवटच्या माणसाकडे कोण पाहणार? बरोबर. मग त्याच्यातून आम्ही दुसरं पण एक गोष्ट केली की आम्ही रुग्णालयामध्ये सर्वांचे जन्मदिवस साजरे करायला सुरुवात केली. अच्छा. वाढदिवस सगळ्याचे वाढदिवस साजरे करायला सुरुवात केली. किंवा एखादा सार्वजनिक कार्यक्रम असेल
मग त्या कार्यक्रमामध्ये सर्वात शेवटचा माणूस आहे, त्याला प्रमुख पाहुणे म्हणून आपण त्या ठिकाणी बसवणं सुरू केलं. तुमच्या शेजारी. दुसरी गोष्ट, समजा एखादी महिला कर्मचारी आहे, तिला प्राधान्य द्यायला सुरुवात केली. म्हणजे हा जो मान सन्मान आहे ना, या जरी आपल्याला पदातलं अंतर माणूसपणानं कमी केलं. दुसरी गोष्ट, ह्या जरी आपल्याला छोट्या वाटत असल्या ना, त्यांच्यासाठी खूप मोठ्या आहेत. बरोबर, अगदी बरोबर. आणि मग हे सगळं पाया काम करायचा, मानसिकता बदलली, काम सुरू झालं आणि त्याच वेळी कायाकल्प पुरस्काराची ती योजनेची घोषणा झाली. त्याच वेळेस हा कायाकल्प म्हणजे काय, किंवा तुमची जे काही संस्था आहे, मग ती आरोग्य संस्था असेल किंवा एखादी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह संस्था असेल किंवा एखादी सहकारी संस्था असेल दुसरी, तर त्याच्यामध्ये जे दैनंदिन तुम्ही जे काम करताय का नाही, त्याच्यामध्ये पारदर्शकता आणा, त्याच्यामध्ये गुणवत्ता आणा, तिथल्या सेवा लोकाभिमुख करा. अच्छा. इझिली अवेलेबल होतील, सहजासहजी लोकांना उपलब्ध होतील, अशा पद्धतीने करा. किती सोपं काम आहे हे की नाही. बरोबर. तुम्ही जर का दररोजच ते करताय, तर मग त्याच्यामध्ये ह्या गोष्टी तुम्ही वापरायला सुरुवात जर का केली, बरोबर, तर मग लोक त्याला नक्कीच ऍक्सेप्ट करणार ना. बरोबर. लोक जास्त फायदा घेणार ना त्याचा. बरोबर. आणि मग मी ह्या लोकांच्या समोर हा कन्सेप्ट मांडला की आपण हे करायला काय हरकत आहे. इथली एवढी माणसं जी आहेत, ही माणसं तुमच्यावर एवढी प्रेम करतायत. पण सर, तुम्ही 2016 ज्यावेळेस आले त्यावेळेस बिल्डिंग उभी होती. ती बिल्डिंग पण बऱ्यापैकी म्हणजे नवी असून सुद्धा नादुरुस्त झाली होती. रस्त्याचा इश्यू होता किंवा बाकी सगळे, आता समजा गार्डनिंग करायचं आपल्याला, किंवा ज्या पद्धतीने त्या रुग्णालयाचं रूपडं तुम्ही पालटलं, प्रत्येक गोष्टीला शासन, प्रस्ताव, निधी ह्या प्रक्रिया असतात. आणि मग हे सगळं करायचं ठीक आहे, बदल कर्मचाऱ्यांची मानसिकता झाली, निधी काय झालं तुम्हाला सांगतो मी. आम्ही सुरुवातीला वर्गणी केली, स्वतःपासून सुरुवात केली. वर्गणी केली. मी काय म्हटलं त्यांना, तुम्हाला सांगतो मी, ही संस्था होती म्हणून मला माझ्या गावात यायला मिळालं. अदरवाईज ही संस्था नसती तर मला तिकडेच नोकरी करावी लागली, रिटायरमेंटच्या नंतर मी इथे आलो असतो. बरोबर. मग ही संस्था आहे, तर या संस्थेमुळे मी आहे. बरोबर. मग ह्या संस्थेचं आपण देणं लागतो, संस्थेचं देणं लागतो, म्हणजे या लोकांचं देणं लागतो आपण, ते आपण केलं पाहिजे ना. मला जर का महिन्याला 10,000 रुपये मिळतात, तर याच्यातले 500 रुपये या संस्थेसाठी गेले तर माझं काय कमीपणा आहे. मग आम्ही सुरुवातीला सगळ्यांनी वर्गणी केली. आणि वर्गणी करून आम्ही पहिल्यांदा स्वच्छतेचं किंवा जे काही महत्वाचे ज्या गोष्टी लागतात गुणवत्तेसाठी, ते सगळं सामान खरेदी केलं. अच्छा. बर बर बर. स्वतःच पैशांनी. या लोकांनी कुणीही त्याच्यामध्ये विरोध केला नाही. सगळ्यांनी. म्हणजे इव्हन जो सेवक वर्ग एक जे आहेत, ज्यांना आपण शिपाई म्हणतो, ते म्हटले सर आम्हाला नाही, आम्हाला 5,000 रुपये. 5,000 रुपये ना, माझे 500 रुपये का, तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त मिळतं ना थोडं. आणि देण्याचा भाव महत्वाचा, सहभागी होता, सहभागी, पण तुमचं पार्टिसिपेशन महत्वाचं आहे ना. असं कसं चालेल. मग ती एक एक वीट रचत गेली. आणि मग त्याच्यातून लोकांनीच खूप उत्स्फूर्तपणे दिलं. हो, जेव्हा त्यांना कळलं की हे लोक स्वतः पार्टिसिपेट होऊन स्वतः हे सगळं करतायत, तर कुणी झाडं दिली, कुणी स्वच्छतेचं साहित्य दिलं, कुणी स्वतःहून येऊन स्वच्छता सुरू केली. वा. स्वतःचेच नाश्त्याचं साहित्य सुद्धा घेऊन यायचे, पाण्याचा जार सुद्धा घेऊन यायचे, स्वतः स्वच्छता सुरू करायची. म्हणजे तुम्ही 2 पावलं चालायला प्रवृत्त केलं आरोग्य सेवेतल्या कर्मचाऱ्यांना, डॉक्टर्सला, तर समाज सहभागी झाला. एक छोटंसं उदाहरण याचं मी तुम्हाला सांगतो. आम्ही जेव्हा काम सुरू केलं तेव्हा मी शस्त्रक्रिया करायचो. तर शस्त्रक्रिया करताना एक महिला होती, बिचारी बेलापूरची. तर तिची शस्त्रक्रिया करताना तिची साडी खूप फाटलेली होती. त्याला काही करू शकत नाही आपण, नाही, ती फाटलेली होती. तर आम्हाला ते खूप वाईट वाटलं. मग मला ते खूप हे वाटलं की बाबा त्याला ही परिस्थिती आपल्याला सगळ्यांचीच बदलू शकत नाही आपण, पण आपण काहीतरी याच्यातून थोडंफार तरी आपण खारीचा वाटा उचलला पाहिजे. मग मी आमच्या सगळ्या महिलांची सगळ्यांची बैठक घेतली, आमच्या स्टाफची, आणि त्यांना म्हटलं तुमच्या घरी किती साड्या पडलेल्या आहेत ज्या की तुम्ही वापरत नाही, त्या सगळ्या घेऊन या. बर. मग सगळ्यांनी ज्यांच्या त्यांच्या घरच्या कुणी 2 कुणी 3 अशा साड्या आणल्या. आणि आम्ही आणल्यानंतर मग त्या महिलेला पण आम्ही जेव्हा ती डिस्चार्ज झाली का नाही, तिला नवी साडी आणली आम्ही. वा. आणि तिला ती करताना तिला ती साडी चोळी करून तिचं ते आम्ही तिला पाठवलं. पण हा मेसेज का नाही गावामध्ये गेला. तर गावामधून आम्हाला ना 200 साड्या मिळाल्या.
श्रीरामपूर शहरातून श्रीरामपूर शहरामधून बर. दुकानांमधून ज्याने कोणी आम्हाला त्यांच्यावर कानावर गेलं नाही तर त्यांनी आम्हाला उत्स्फूर्तपणे हे 200 साड्या दिल्या. आणि मग ते वर्षभर चाललं ते. म्हणजे ते साईनाथ तेरे हजारो हात तशी ती प्रचिती घेतली तुम्ही का समाजसेवेसाठी एक हात पुढे गेला तर अनेक हात जोडले तुम्हाला गेले. मदत करतात. आणि ते गरीब रुग्णांना आपण जेवण पण दिलं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, मग याच्यामध्ये कसं की काही लोक आमच्याकडे यायला लागले. आता मला ओळखतच होते लोक, पण आता कसं मी खूप वर्ष बाहेर नोकरी केली, पण मग असं जवळून कोणी मला जरी होतं बघ कसं काय भेटायचं काय करायचं, तर मग काही माणसं माझ्याकडे आली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही जसे मला भेटले आणि आज आपला एवढा क्लोज संवाद सुरू आहे तसंच मग माझ्याकडे व्यापारी असोसिएशनची लोक आली. त्याच्यानंतर मग आपला सिंधी समाजाचा एक संघ आहे, ते संघाची लोक आली. अशी वेगवेगळी लोक आली ज्यांना काहीतरी वाटतं की प्रशासनातून समाजाचं भलं होऊ शकतं, तर मग सगळी लोक आली. आणि ती आली आणि मग भाऊ भेटले मला पुन्हा. भाऊ म्हणजे आपले माजी आमदार दौलतराव पवार साहेब, ते पण आले. त्यांनी बघितलं आणि ते म्हणे असं काम कोणी करत नाही म्हणे डॉक्टर, तुम्ही हा जो इनिशिएटिव्ह तुम्ही घेतलाय तो खूप छान आहे. की ज्या पद्धतीने तिथलं तुमची आरोग्य सेवेचा दर्जा असन, वेटिंग रूम असन, सेवा देण्याची पद्धत असन, गार्डनिंग असन, स्वच्छता असन, म्हणजे कॉर्पोरेट रुग्णालयाला लाजवेल असं ते सगळं होतं. म्हणजे तो सगळा बदल म्हणजे ते कायाकल्प जरी नसतं आलं तरी पण शासनापेक्षा समाजानेच तुम्हाला मोठा पुरस्कार दिला असता. इतकं सुंदर काम सुरू होतं तेव्हा. काम सुरू झालं आणि ते काम फार नेटाने पुढं गेलं. म्हणजे खूप लोक पुढं आले. सुमनभाई शहा जे होते, आदरणीय सुमनभाई शहा काका, तर ते आले टी शेळके सर घेऊन. प्राचार्य टी शेळके सर ते मला भेटायला आले खरं म्हणजे. त्यांच्याबरोबर भाऊ पण आले, इंद्रनाथ पाटील थोरात साहेब, ते पण आले. म्हणजे सगळी ही मंडळी आली आणि त्यांनी बघितलं, मला भेटले. ते मला म्हणे तुम्हाला काय म्हणजे आता आम्ही काय मदत करायची. तर मी म्हणायचं तुम्ही त्यांना मी एकदम स्पष्ट सांगितलं की तुम्ही फक्त खंबीरपणे आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करत राहा. ज्येष्ठाच्या भूमिकेतून आम्ही हे बरोबर पुढे नेतो, काम करतो. तर बाईंनी मला म्हटले नाही, मार्गदर्शन तर करूच, पण असं नुसतं मार्गदर्शनावर थोडं चालणार आहे. तर मला तुम्हाला काय पाहिजे आहे. मला असा प्रश्न विचारला त्यांनी, तुम्हाला काय पाहिजे आहे. तर मी म्हटलं मला काहीच नको आहे, जे काही पाहिजे ते या संस्थेला पाहिजे, ते इथल्या रुग्णांना पाहिजे. हा ना म्हणे, मग तेच तर मग म्हटलं इथल्या लोकांना का नाही शासनाची योजना आहे, ती प्रसूती झालेली माता आहे ना तिला जेवण मिळतं. मी त्यांना म्हटलं जेवण मिळतं, पण मग ते तिला मिळतं. दुसरी जी रुग्ण ऍडमिट होतात किंवा तिच्याबरोबर जो माणूस असतो त्याला कुठं जेवण मिळतं. मग त्याला पण जर का जेवण मिळालं तर तो तिच्याबरोबर राहील आणि काय 2-4 दिवस राहतात ते बरोबर आपल्या इथे, तर आनंदात राहतील, सुखी राहतील, त्यांची सलसे ओलपट होणार नाही, गैरसोय होणार नाही. त्यांनी ते मान्य केलं. म्हणे काय चांगली कल्पना तुम्ही मांडली, मग काय करायला पाहिजे म्हणे. म्हणलं मग तुम्ही दररोज 15 लोकांना जेवण द्या दवाखान्यामध्ये. ते म्हणे मान्य. आणि मग म्हणे काय पाहिजे, तर म्हटलं आता स्वयंपाक बनवणार. तर मग म्हणे तुम्ही कसं कराल ते. म्हटलं मी करतो बरोबर. नाही तुम्ही नाही करायचं म्हणे, ते पण आम्हीच करणार. मग त्यांनी काय केलं की त्यांनी आम्हाला 30 ताटं घेऊन दिले, गॅस घेऊन दिला, गॅस शिगडी घेऊन दिली, सर्व स्वयंपाक बनवण्याचं साहित्य घेऊन दिलं, सगळा सेटअप लावून दिला आणि 2 महिला कामाला लावल्या. त्यांचे पगार पण ते द्यायला त्यांनी सुरुवात केली. मग राहिला प्रश्न आता, दर महिन्याला आम्ही फक्त रेकॉर्ड मेंटेन करायचो. दररोज जेवण बनायचं 15 लोकांचं, म्हणजे 20 लोकांचं बनवायचं, जेवढे रुग्ण ऍडमिट आहे त्यांचं, आणि आम्ही फक्त जेवण बनवून ठेवून द्यायचो. मग ज्याला पाहिजे त्यांनी ते घ्यायचं. फक्त आमची अट एवढीच होती की बा ते अन्न वाया जाऊ द्यायचं नाही आणि ज्या ताटामध्ये आपण जेवलेले आहोत ते भांडे धुवून ठेवून द्यायचे. एवढंच आमची अट होती. आणि चोरी करायची नाही, कारण ते दुसऱ्याला उपयोगाला आला पाहिजे. बरोबर. तर मग ते काटेकोरपणे पाळलं गेलं पाहिजे. फक्त रजिस्टर होते, रजिस्टरवर नाव लिहायचं. तर असं केल्यानंतर ते इतकं चांगल्या पद्धतीने सुरू झालं. मग आता राहिला प्रश्न भाजीपाल्याचा. दररोज भाजीपाला लागायचा ना, डाळी वगैरे ते सगळं ते द्यायचे. गदिया काका होते ते द्यायचे, बाकी सगळे द्यायचे, महिन्याचे पैसे द्यायचे त्यांचे. मग भाजीपाला जो होता तर मी दररोज जायचो
बर. मी दररोज घरून जायचो दवाखान्यामध्ये, मी दररोज भाजीपाला घेऊन जायचो. तुम्ही स्वतः? मी स्वतःच घेऊन जायचो भाजीपाला. बर. आणि मग ते अशा पद्धतीने पुढे गेलं आणि त्याला एक चांगलं स्वरूप प्राप्त झालं. बरोबर. आणि ते लोकांच्या पसंतीला उतरलं. बरोबर. आणि याच्यामुळे झालं काय की सर्व जे काही सेवा त्या ठिकाणी देत होतो, मग तिथे आम्ही ऑपरेशन सुरू केले. प्रत्येक गोष्ट जी आहे रुग्णसेवेसाठी लागती ती गुणात्मक दर्जाची कशी देता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील करून मग आम्ही त्या शेवटच्या मुद्द्यावर आलो की आपण आता पार्टिसिपेट झालं पाहिजे. बरोबर. त्या योजनेमध्ये. बरोबर. आणि मग आम्ही त्या योजनेमध्ये पार्टिसिपेट झालो. काय अनुभव होता ती कमिटी आली त्यावेळेस? काय झालं की ती आम्ही जेव्हा आमचं स्वतःचं पहिल्यांदा असेसमेंट केलं आम्ही, आपण पात्र आहोत का. आणि मी त्यांना सगळ्यांना सांगितलं बिलकुल आपण आपल्याला प्रशस्ती पत्र मिळेल किंवा आपल्याला कोणी विनाकारण चांगलं म्हणावं यासाठी अपेक्षा बाळगू नका. मी प्रचंड मोठमोठ्या संस्थांच्या मध्ये काम केलेला माणूस आहे म्हटलं. ही छोटी गोष्ट आहे. मी याच्या आधीच मला अनेक पुरस्कार मिळालेत. मला काही पुरस्कार नको आहे. काम हवंय आणि लोकांना वाटलं पाहिजे की हे चांगलं आहे. तरच मग यांनी मूल्यमापन केलं. लोकांनी आमच्या अंतर्गत मूल्यमापन केलं. त्या मूल्यमापनामध्ये आमचा स्कोर चांगला होता. बर. चांगला असल्यामुळे मग पार्टिसिपेट झालो. आणि पार्टिसिपेट झालो आणि पुण्याचे डॉक्टर देशमुख होते उपसंचालक, ते मूल्यमापनाला आले. अच्छा. इंटरनल, एक्सटर्नल नाही, इंटरनल ते आले. आणि त्यांनी बघितलं आणि ते बघितल्यानंतर त्यांनी ते माझे जिथं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये ते बसले आणि ते म्हटलं की मी उपसंचालक आहे म्हणे पुण्याला. माझ्याकडे देखील अशा संस्था नाही म्हणे, एकही संस्था नाही म्हणे माझ्याकडे. त्यांची पहिली प्रतिक्रिया मग आम्हाला आमचे लोक खूप खुश झाले किंवा उपसंचालक म्हणतात किंवा आमच्याकडे पण देखील अशी संस्था नाहीये. अर्थात त्याच्या आधी खूप काही आम्ही केलं होतं. म्हणजे आम्ही त्याच्या आधी ना, म्हणजे मी सकाळी एकदा तर असं झालं की मी रात्री 8 वाजता जेवण करून गेलो, सकाळी 6 वाजता घरी आलो. म्हणजे मी रात्रभर ते सगळं लोक काम करत होते आणि मी बघत होतो. मी स्वतः साक्षीला आहे ना, माझी ड्युटी 12 वाजता संपते. 12 वाजता एकदा तर 2 वाजता आपण भेटलो. त्यावेळेला तुम्ही रिटर्न चाललो. म्हणजे अनेकदा मी अनेक कार्यक्रमात पण सांगितलं का बाबा ते तुम्हाला भेटायला जायचं म्हणजे डॉक्टर हॉस्पिटलमध्ये आहे का हे विचारायची गरज नाही. तुम्हाला चहा देणारा आणि पाणी देणारा फक्त माणसाची ड्युटी बदलायची, तुम्ही तिथंच असायचं. इतकं गाडून घेऊन काम केलं आपण तिथे, म्हणून ते शक्य झालं. आणि मग आम्ही जेव्हा त्याची एक्सटर्नल असेसमेंट झाली तर एक्सटर्नल असेसमेंट ही सकाळी 6 वाजता त्या लोकांनी सुरू केली. म्हणजे दवाखान्यामध्ये मी पण नव्हतो. बर. दवाखान्यामध्ये फक्त जो रुग्णसेवेसाठी स्टाफ असतो तो होता, कारण डॉक्टर तेव्हा कमी असल्यामुळे काही आलं की ते फोन करून बोलून घ्यायचे, ते पण डॉक्टर नव्हते. आणि मग त्यांनी मूल्यमापन सुरू केलं. संपूर्ण हॉस्पिटलचा परिसर त्यांनी फिरून बघितला आणि त्यांनी जेव्हा पहिला कर्मचारी 8 वाजता आला ना, त्यावेळेस त्याने विचारलं तुम्ही कोण आहेत. बर. तोपर्यंत बाकीचे ते स्टाफ जे त्यांच्या कामात व्यस्त होते ना, यांनी काही डिस्टर्ब नाही केलं. हे फक्त फिरून बघत होते, इथं हे आहे तिथं ते त्यांचं चेकलिस्टवर ते टिक मार्क करत होते, बघत होते. आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही ॲसेसर आहोत. अच्छा. आणि मग सुरू झालं. आणि मग मला फोन केला त्यांनी की सर ॲसेसर आलेले आहेत आणि ते मूल्यमापन करतायत. तर मी म्हटलं करू द्या त्यांना त्यांचं मूल्यमापन. आपल्याकडे मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं म्हणलं की आपल्याला काही बक्षीस मिळवण्यासाठी थोडं असेसमेंट त्यांना करू देत. मग त्यांनी असेसमेंट केली आणि असेसमेंट करून त्यांनी सबमिट केलं. आणि सबमिट करून मग आपल्याला ज्यावेळेस त्याचा रिझल्ट डिक्लेअर झाला त्यावेळेस आपल्याला पहिल्या वेळेस 98.5 एवढं मूल्यांकन होतं आपलं 100 पैकी. वा, क्या बात आहे. दुसऱ्या वेळेस आपलं मूल्यांकन होतं 99. बर. आणि तिसऱ्या वेळेस आपलं मूल्यांकन होतं 99.5. तर तिसऱ्या वेळेस ज्यावेळेस ते मूल्यांकनाच्या वेळेस मी स्वतः होतो आणि ते मला म्हटलं की सर पुढच्या 5% खूप लोक कॉम्पिटिटर आहेत, तुम्हाला 0.5% कमी मिळत आहेत. तर म्हणलं कशामुळे कमी पडतायत. तर ते म्हणे या इथे फरशीचा कोपरा जो आहे तो तुटलेला आहे. तर म्हणलं थांबा, तसं करू नका.
फरशीचा कोपरा मी लावून घेतो आणि मगच करू आपण. तो फरशीचा तुकडा देखील आम्ही लावून घेतला. तिसऱ्या वेळेस ज्यावेळेस आमचं मूल्यांकन झालं तेव्हा आम्हाला 100 पैकी 100 गुण होते. वा, क्या बात आहे. पण मग सर, एकदा पुरस्कार मिळाला म्हणजे आता शासनाची अनेक गावं अशी आहेत, ती हागणदारी मुक्तीची योजनामध्ये आली होती, स्वच्छता अभियान राबवलं जातं. ज्या गावाला यावर्षी पुरस्कार मिळाला त्या गावाला पुरस्कार मिळून त्याचे फोटो सेशन होऊन ते स्टेटसला ठेवीपर्यंत परत गाव घाण झालेलं असतं, पुन्हा बेगबे. उलटं एकतर 2 आघाड्यावर तुम्ही लढले. एकतर म्हणजे ते पहिल्यांदी पुरस्कार मिळाला, त्यांनी हुरळून गेली नाही, कर्मचारी पण नाही, तुमचा तर प्रश्नच नव्हता. आणि नंतर जबाबदारी वाढली, त्या जबाबदारीच्या ओझ्याखाली पण दबले गेले नाही. मग हे सातत्य कसं? याच्यात काय झालं की ह्या लोकांच्या मध्ये ना मानसिक परिवर्तन झालं होतं. म्हणजे हे काम नाही तर जबाबदारी आहे. ओके. ते जबाबदारीने वागायला सुरुवात केली त्यांनी. म्हणजे रुटीनचा भाग झाला होता तो त्यांच्या रुटीनचा भाग झाला. म्हणजे ते आता आपल्याला बदलता यायचं नाही आणि असंच करायचंय. म्हणजे 4 पाहुणे घरी येणारे म्हणून घर आवरायचं नाही, दररोजच घर तसं कधी या. बरोबर. म्हणजे इव्हन दो लोक चप्पल काढून मध्ये यायला लागले. तुम्ही बघितला असेल. हो, अगदी. रुग्णालयामध्ये चप्पल काढून यायला लागले लोक. आम्ही स्वतः आलो एक वेळा. म्हणजे मला फार विशेष वाटतं, कोविडच्या कालावधीमध्ये एकदा SP आणि जिल्हाधिकारी आले होते. द्विवेदी नावाचे जिल्हाधिकारी होते. तर ते आले. तर मी असं त्यांना घेऊन मध्ये जात होतो. तर ते मी बूट काढले तिथे ना बाजूला, माझ्या पायात चप्पल होती, बूट नव्हता, माझ्या पायात चप्पल मी काढली. तर त्यांनी पण चप्पल काढली. तर मी म्हटलं सर, मी तुमची राहू द्या. नाही, म्हणजे नियम म्हणजे हे काय, म्हणजे असं एखाद्या ते करताना तिथली स्वच्छता, तिथलं ते करण्याचा भाव, कुणालाही पाहून तो नियम मोडावा असं नाही वाटणार. नियम नाही, बिलकुल नाही. अलग लक्षात. म्हणजे काय, हे कशामुळे झालं की तिथलं जर का एखाद्याचं वातावरण चांगलं असेल ना, तर आपण ते वातावरण बघूनच आपण म्हणतो नाही, मला हे याला काही करता यायचं नाही. तसं तिथलं वातावरण कायमस्वरूपी आहे, त्यामुळे ते आजही मेंटेन आहे. बरोबर. 10 लाख रुपयाचा तो पुरस्कार होता. तुम्ही त्या आकड्यात अडकणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही ती फिगर जाणीवपूर्वक सांगितली नाही. आता पण मुलाखतीत 30 लाख रुपये मिळवले तुम्ही. 45 लाख रुपये. 45. अच्छा. नंतर रक्कम वाढली का? 15 लाख रुपये पुरस्कार होता. बरं. प्रतिवर्षी मध्ये 45 लाख. 45 लाख रुपये. ओके. आणि मग तो पुरस्कार स्वीकारताना या कर्मचाऱ्यांच्या, डॉक्टर्सच्या काय भावना होत्या? काय झालं की पुरस्कार डिक्लेअर झाला. पुरस्कार डिक्लेअर झाल्यानंतर आता पुरस्कार प्रदान तर दिल्लीला व्हायचा. म्हणजे त्या ठिकाणी केंद्र शासनाचे प्रतिनिधी असायचे, लोकप्रतिनिधी आणि शासकीय प्रतिनिधी, अशा याच्यामध्ये तो पुरस्कार दिला जायचा, प्रदान केला जायचा. ओके. मग आता कोणी जायचा असा प्रश्न निर्माण झाला ना की पुरस्कार घ्यायला. तर मी म्हटलं बाबा तुमच्यापैकी कोणी पण जाऊ शकतं, माझा जाण्याचा मीच पाहिजे असं काही नाही. तर मी माझ्या अधिकाऱ्यांना पण म्हटलं तुम्ही पण जाऊ शकता. तर मग ते म्हटले नाही सर, आम्ही जाणार नाही म्हणे, पुरस्कार घ्यायला तुम्ही जाणार. तर मी म्हटलं बाबा मी अनेक वेळा गेलो पुरस्कार घ्यायला. म्हणजे मी छोटे मोठे किंवा ना पुरस्कार खूप घेतले ना. तर म्हटलं हा पुरस्कार तुमच्यामुळे प्राप्त झालेला आहे. मी तर एक म्हणजे छोटस माध्यम ठरलो, निमित्त हकदार तुम्ही. हा, तुम्ही काम नसतं केलं तर मी एकट्याने काय केलं असतं. याच्या आधी पण मी वेगवेगळ्या ठिकाणी काम करतच होतो ना. बरोबर. पण सगळ्यांनी म्हटलं की नाही, पुरस्कार घ्यायला तुम्ही जायचं, तुम्ही प्रतिनिधी म्हणून जायचं. मी पुरस्कार स्वीकारला आणि पुरस्कार घेऊन आलो. मग आम्हाला ते पैसे पण मिळाले. मग त्याच्यामध्ये असं होतं त्या पुरस्कारामध्ये की काही विशिष्ट रक्कम जी होती लोकांच्या वेलफेअरवर खर्च करायची होती. त्यांना वैयक्तिक गिफ्ट पण द्यायचे होते. असं होतं ते. मग आम्ही आता पैसे मिळाले, ते आले सगळं. तर मग आम्ही बसलो. मग मी सगळ्यांना नेहमीप्रमाणे चहा पाणी, अल्पोपहार वगैरे असं जे आपण नेहमी करतो, कारण ते त्यांच्यामुळे झालंय ना. सांघिक भावना त्याच्यातून झालंय ना. तेवढं तर केलं पाहिजे आपण. काही विशिष्ट लोकांना मी प्रमाणपत्र, डायरेक्टरला बोलून प्रमाणपत्र दिले, संचालकांना बोलून त्यांचं फेलिसिटेशन केलं की त्यांच्यामुळं. तर डायरेक्टर पण म्हटले आमची चूक झाली म्हणे, आम्ही लवकर यायला पाहिजे होतं. वा.
म्हणजे एवढं छान तुम्ही मेंटेन केलंय म्हणे. मग मी म्हटलं बा आता काय करायचं सांगा तुम्ही, मी तुम्हाला ट्रिपला घेऊन जातो, इकडे घेऊन, असं काय काय मी त्यांच्या समोर मांडलं. तर काही म्हटले की आपण कलर कोड करू म्हणे ड्रेसचा दवाखान्यामध्ये सगळ्यांसाठी. अरे म्हटलं कपडे तर आपण कलर कोडचे कपडे तर आपण स्वतःला पण घेऊ शकतो ना, ते आपण या पैशात, छोटी गोष्ट आहे ना. तुम्ही मला सांगा म्हटलं तुम्हाला कुठलं स्थळ बघायला मिळेल आवडेल तिथं घेऊन जातो म्हटलं मी तुम्हाला, पैसे जाऊ द्या म्हटलं, ते मी बघेल काय करायचं ते पैशाचं. तर ते एक दोन लोक म्हणे सर आपण उटीला जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ, असे मला लोक म्हटले. म्हटलं ठीक आहे. पण मग त्याच्यामधले काही जी मंडळी होती का नाही, जी खरोखर मोटिवेट झालेली होती, ती म्हणे सर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या फार टेम्पररी आहेत म्हणे. आपल्याला असं काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम केलं पाहिजे की त्याच्यामुळे सुद्धा आपल्या दवाखान्याचं नाव पुन्हा उज्ज्वल होईल. वा, शाश्वत पुन्हा की हे लोक खरोखर डेडिकेटेड आहे आणि मला तेच अपेक्षित होतं त्यांच्याबरोबर. म्हटलं मग काय केलं पाहिजे, आणि ते होत असतानाच कोविड लागलं. अच्छा. 19-20 आणि कोविड सुरू झालं 21ला असं. मग म्हटलं आता काय करायचं, पैसे तर आमच्याकडे बँकेत होतेच. मग मी त्यांना काय म्हटलं आपण बस घेऊ लोकांच्या रुग्णसेवेसाठी, गावातून लोकांना आणेल येण्यासाठी बस घेऊ. बाकीचे काय म्हटले सर बस तर आपण घेऊच, कारण आपल्याकडे 45 लाख रुपये आहेत ना. तर मग मी म्हटलं आता काय करता येईल. मग मी त्यांना म्हटलं आपण एक काम करू, सध्या लय अटीतटीचा प्रसंग सुरू आहे, आपण हे 15 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यतेने दिले देऊन टाकू. अच्छा. मला एका देखील माणसाने विरोध नाही केला. अच्छा, त्यावेळेस ती गरज पण होती. आणि आम्ही 15 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला नेऊन दिले. तर मला उपमुख्यमंत्री साहेब म्हटले की म्हणे तुम्ही एकमेव आहात म्हणे रुग्णालयात काम करणारे अधिकारी की लोक आमच्याकडे पैसे मागायला येतात म्हणे, तुम्ही आम्हाला 15 लाख रुपये बक्षिसाचे आणून देताय, तुमचं मनपूर्वक अभिनंदन. समाजाचं देणं परत तुम्ही समाजालाच देण्यासाठी परत दिलं. म्हणजे त्याच्यातला 1 रुपया देखील कुणीही मागितला नाही किंवा कुणीही त्याच्याविषयी तक्रार केली नाही. अच्छा. मग आता हे जर का अशा पद्धतीने पुढे गेले तर त्या लोकांची मानसिकता किती चांगली आहे. अगदी अगदी अगदी. त्याच विचाराला धागा पकडून पुढचा प्रश्न, श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाचा जो कायापालट झाला, पुरस्कार गोष्ट बाजूला ठेवा, पुरस्काराची रक्कम बाजूला ठेवा, पण जी मानसिकता तुम्ही बदलवली, आणि तेच रुग्णालय होतं का जिथं लोक गुटखे खाऊन थुकत होते कर्मचारी, जिथं पत्ते खेळली जायची बाहेरची लोक संध्याकाळी 6 नंतर, सगळं जे काही चुकीचं किंवा जे काही नको ते चालायचं, त्याच रुग्णालयाचं आरोग्य मंदिर कसं असावं याचा वस्तुपाठ तुम्ही ॲक्च्युली घालून दिला. म्हणजे श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय करू शकतं, डॉक्टर वसंत जमदाडे करू शकले, त्यांचा स्टाफ करू शकला, त्यांचे सहकारी करू शकले, ते इतर महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेत शासकीय का होऊ शकत नाही. खरं म्हणजे हा प्रश्न जो आहे तो थोडा गुंतागुंतीचा जिकिरीचा आहे, पण इतर ठिकाणी सुद्धा हे होऊ शकतं. गरज आहे ती तुमच्या डेडिकेशनची, मानसिकता बदलण्याची, डेडिकेशननी त्या ठिकाणी मानसिकता बदलवण्याची. मराठीमध्ये एक शब्द आहे ना, यथा राजा तथा प्रजा. तो जो अधिकारी आहे तिथे बसणारा, त्या संस्थेमध्ये बसणारा, तो पारदर्शक, गुणवत्तावर्धक आणि ज्ञानी यांनी मोटिवेटेड असेल ना, तो बाकीच्या गोष्टीमध्ये जास्त गुंतत नाही. आणि तो मग पकड जे आहे त्याची, त्या संस्थेवरची, ती ढिली होऊ देत नाही आणि सातत्यपूर्वक ते काम करतो. तसं होत नाहीये. कारण मी प्राथमिक आरोग्य केंद्र ते वैद्यकीय महाविद्यालय अशा सर्व संस्थांच्या मध्ये काम केलंय. 30 बेडचं रुग्णालय, नगरपालिकेचं दवाखाना, 50 बेडचं रुग्णालय, 100 बेडचं रुग्णालय, 200 बेडचं रुग्णालय, 500 बेडचं रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय, अशा सर्व ठिकाणी
मोठा कालावधी मी व्यतीत केला आहे. त्या ठिकाणी त्या सगळ्या संस्थांच्या मध्ये ही सगळी माणसं असतात, सगळ्यांना समान संधी असते. फक्त काम जे आहे ते तुमचं डेडिकेशनचं आहे किंवा नाही, आणि तुम्ही किती तन्मयतेने त्या ठिकाणी बसून ते काम करताय याच्यावर ते अवलंबून आहे. आणि ती भावना जी आहे ना ती नाही आहे, म्हणून दुरावस्था आहे, म्हणून ही दुरावस्था आहे. बरोबर. ती भावना जर का या लोकांनी जपली आणि वाढीस लावली आणि तशा प्रकारची कृती त्या ठिकाणी केली तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला उपलब्ध होऊ शकते. देणारे सरकारची माणसं आहेत, समाज पण देणारा आहे, बरोबर. दानशूर लोक पण आहेत, ते तुम्हाला भरभरून देतात. फक्त तो बदल दिसायला हवा, तुम्ही ते करायला पाहिजे, विश्वास यायला हवा. बरोबर. तुमच्यावरचा फेथ आहे, तो फेथ निर्माण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी झाला पाहिजे. बरोबर. या संस्था बदलायला काय वेळ लागणार आहे? अगदी. कारण इथं बसणारी माणसं क्वालिफाईड आहेत. आता ते बसणाऱ्या माणसांच्या मेंटॅलिटी विषयी तुम्ही बोललात म्हणून तो प्रश्न की तुम्ही तर चांगलं करायला तयार आहात, परंतु ते एक हिंदी एक शेर आहे, तो शेर या सगळ्या कामाशी निगडीत आहे म्हणून सांगतो. म्हणजे तुमच्या माझं प्रश्न लक्षात येईल की बा हम नेक क्या हो गए तो दुनिया बदमाश हो गई. प्रशासनात एखादा चांगला अधिकारी चांगलं काम करायला लागतो त्यावेळेस मग तो चांगलं कशाला करतो किंवा त्यांनी चांगलं करून त्याला काय करायचंय. मग असे एक अडचणींची डोंगर किंवा आडकाठे आणण्याचं काम वरिष्ठांकडून येतं. तुमचा अनुभव काय? मला तुम्हाला सांगतो मी, आपल्या रुग्णालयाला तुमचं म्हणणं एकदम 100% बरोबर आहे. प्रशासनाची परिस्थिती ती आहे ना, आम्ही अनुभवतो ना. मी तुम्हाला सांगतो ना, ते जे उपसंचालक आले होते का नाही, डॉक्टर संजीव कांबळे, ते संचालक होते बरं का, आणि फार हुशार माणूस होते. तर ते रिटायरमेंटच्या आदल्या दिवशी आपण सेंड ऑफ इथे दिला त्यांना. अच्छा. आणि त्यावेळेस ते म्हटले की मला उशीर झाला, पण त्याच्यापूर्वी ज्या वेळेस आम्हाला पुरस्कार मिळाला किंवा आम्ही चांगलं काम करतोय हे त्यांना कळलं, मला माझ्यापेक्षा वरिष्ठ असणाऱ्या एकाही अधिकाऱ्याने सदिच्छापूर्वक फोन पण केला नाही किंवा पत्र पण दिलं नाही. बर. मग तुम्ही सांगितलेली ही गोष्ट एकदम सत्य आहे. त्यांना नावमेद झाले नाही, मी नावमेद नाही झालो. तुमची कन्सेप्ट क्लिअर आहे, माझा कन्सेप्टच क्लिअर होता ना. उलट एक जण मला म्हटले त्याच्यातले की अहो ते दिल्लीला हे घ्यायला जायचे, पुरस्कार घ्यायला, तर मी येतो म्हणे तुमच्या बरोबर. मी म्हटलं बा तुमचा काय संबंध नाही त्याच्याशी, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही स्वतंत्र जाऊ शकता, पण मला तुमच्या बरोबर यायचं नाही. तुमचं योगदानच नाही तर तुमचं योगदानच नाही, मी माझ्या शिपायाला घेऊन जाईन ना, त्याचं योगदान आहे इथं. तुमचं काय योगदान आहे? तुम्ही तर साधा संदेश पण केला नाही आम्हाला. की तुमची जबाबदारी होती. जबाबदारी आहे त्यांची, माझ्यासाठी नाही. डॉक्टर जमदाडे किंवा नाही उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर नाही, तर टीम हा संदेश की नाही, वरिष्ठ माणसं देखील ह्याचं ॲप्रिशिएशन करतात आणि ते एक त्या लोकांच्या पाठीवर शबासकीची थाप असते. ते देखील तुम्ही करणार नसाल तर मग दुर्दैव आहे. आणि मग संस्था कसं काय ऊर्जित अवस्थेत येतील हो. बरोबर. कोविडचा उल्लेख आला मगाशी. कोविडच्या काळामध्ये तुम्ही तोपर्यंत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून अहिल्यानगरला चार्ज पण घेतला होता, काम पण तुमचं सुरू होतं. त्याच पिरियडमध्ये कोविड आला आणि कोविडच्या काळामध्ये प्रचंड लोड होता. सुरुवातीच्या पहिल्या वेवला तर शासकीय खाजगी रुग्णालयात तर काही सुविधाही नव्हत्या आणि सगळे शासकीयवर डिपेंड होते. त्या पिरियडमध्ये तुम्ही जे काम केलं त्या कामाची खूप दखल घेतली गेली. कोविड योद्धा म्हणून तुमचा गौरव पण झाला. तुमच्यासारख्या एखाद्यानेच ही फाईट केली कोविडशी का संपूर्ण शासकीय यंत्रणांनी खरोखर काम केलं? खरं काय झालं, ती एक अशी नैसर्गिक आपल्यावर आलेली आपत्ती होती. आधी याच्या आधी पण अशा आपत्ती आल्यात, नाही असं नाही, पण संपूर्ण देशामध्ये एकाच वेळेस असा प्रसंग याच्यापूर्वी नाही आलेला आहे ना.
त्यामुळे मग सगळीच लोक गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये होते आणि वेगवेगळ्या सूचना प्राप्त असायच्या. शासकीय यंत्रणेने काम केलं, काम नाही केलं नाही असं नाही, पण त्याच्यामध्ये काहींनी हात पण धुतले है ना, आणि काही लोकांनी खरोखर डेडिकेशनने काम केलं. अच्छा. आणि मग ते माझ्यासारखे डेडिकेशनने काम करणारे, मी एकटाच नाही, माझ्यासारखे पण बरेच मंडळी आहे ज्यांनी डेडिकेशनने काम केलं. म्हणूनच आपण ते त्याच्यावर विजय मिळवू शकलो म्हणण्यापेक्षा ती साथ जी आहे ती आटोक्यात आणू शकलो. म्हणजे काही जीव वाचवता आले, जे गेले ते गेलेच, पण मग त्याच्यामध्ये आपण काही ठिकाणी खरोखर चांगलं काम शासकीय यंत्रणेने देखील केलेलं आहे. बरोबर. मग आता त्याच्यामध्ये मी थोडं काही लोकांनी हातचं राखून केला असेल तर मी थोडं तो मुद्दाच ठेवला नाही, मी खुलेआम केलं, म्हणून मला जरा थोडं लोकांनी जास्त अप्रिशिएट केलं. अच्छा, ओके. कोविड गेल्यानंतर एक जी दुर्घटना घडली जिल्हा रुग्णालयाच्या बाबतीत अहिल्यानगर, तसा तो वैद्यकीय क्षेत्रातल्या महाराष्ट्राच्या काळा दिवस. ICUला आग लागली आणि त्याच्यामध्ये आणि खूप मोठी जीवितहानी झाली. तुम्ही ऑन ड्युटी होता तिथे. हो. तर त्या प्रकरणामध्ये काही राजकारण्यांनी तुमच्यावर आरोप केले. त्या आरोपांचं पुढं काय झालं ते आता आपल्या सर्वांना माहिती आहे. पण मग त्यावेळेस तुमची मानसिकता काय होती? काम करून आपल्या पदरी हे काय पडलं? खरं म्हणजे ती खूप दुर्दैवी घटना होती. असं व्हायला नाही पाहिजे कुणाच्याही बाबतीमध्ये, कुठल्याही संस्थेमध्ये. आणि आम्हाला पण प्रचंड मानसिक तणाव होता त्यावेळेस. आणि ते जे अत्यावश्यक विभाग होता तो सेपरेट एका स्वतंत्र इमारतीमध्ये होता. तिथे कोविडचे रुग्ण जे होते ते तिथे ॲडमिट होते आणि त्या ठिकाणी ती दुर्दैवी घटना घडली आणि जीवितहानी झाली. आता ती जीवितहानी झाली तर त्यावेळेस मी इन्चार्ज होतो त्या ठिकाणी. परंतु मी त्या ठिकाणी इन्चार्ज होतो, पण माझं काम जे होतं का नाही ते काम मी सर्वसामान्यांच्या बरोबर दररोजच राहून काम करत होतो आणि हे सर्वांना माहीत होतं. मग ते शासकीय अधिकारी असतील, माझ्याबरोबरचे कर्मचारी असतील, इतर विभागातले अधिकारी असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा राजकारणी असतील, यांना सगळ्यांना माहीत होते की हा माणूस काम करतो. आणि म्हणून एवढी मोठी दुर्दैवी घटना घडल्यानंतर देखील मला प्रचंड मानसिक तणाव माझ्याबरोबर होता. प्रचंड माझ्यावर ताणतणाव आल्यामुळे मला प्रचंड दबाव पण होता. त्याच्यामध्ये कुणीतरी राजकारणी माणसं जी होती काही, ती असं वाकडं तिकडं बोलायचं. खरं तर अशा वेळेस असं बोलून आणखी वातावरण दूषित करण्याचं काही कारण नाही. वास्तव तपासून बोललं पाहिजे. उगाच पूर्वग्रह दूषित भावनेने तुम्ही एखाद्या व्यक्तीवर आपण शिंतोडे ओढवायचे आणि त्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न करायचा, हे योग्य नाही. त्यामुळे मी माझी त्यावेळेस पण कुठली प्रतिक्रिया दिली नाही. पण ज्या राजकारण्याने कोणी माझ्याविषयी पेपरमध्ये दिलं किंवा माझ्याबद्दल वैयक्तिक चर्चा केली लोकांच्या बरोबर आणि मला डिफीट करायचा प्रयत्न केला, त्याच्यापेक्षा जास्त राजकारणी लोक माझ्या बरोबर होती की डॉक्टर जमदाडे चांगलं काम करतोय, त्याला काम करू द्या. अच्छा, बर. वास्तव हे होतं, त्याला काम करू द्या, तुमचं राजकारण बाजूला ठेवा, तुम्ही राजकारणाने पूर्वग्रह दूषित आहात, संकटात राजकारण आणू नका, इथं काही ती वेळ नाहीये, असं म्हणणारे पण खूप त्या ठिकाणी राजकारणी माणसं होती ना. अच्छा, मला असं वाटतं की ते जे राजकारणी होते ते राजकारणी नव्हतेच. ते विनाकारण म्हणजे चुकून माकून राजकारणामध्ये आले होते आणि चुकून माकून राजकारणामध्ये आल्यामुळे ते असं द्वेषापोटी, वैयक्तिक द्वेषापोटी ते असं करत होते. त्यामुळे कसं असतं की आपण चांगलं एवढी वर्ष काम केलेलं आहे. गेल्या 30-35 वर्षापासून मी वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना माझे पण खूप राजकारणामध्ये मित्र आहेत ना, आणि खूप असे स्नेहाचे संबंध आहेत, मैत्रीपूर्ण संबंध आहेत. बरं, ते नुसते इथेच नाही आहेत, बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण आहेत. बरोबर.
आणि जो जबाबदारीने वागतो तो जर चुकला तर त्याची ही सगळी मंडळी डबल कांटो असतात. हा, आणि दुसरी तशी गोष्ट परिस्थिती हा म्हणजे, आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझी या सगळ्या लोकांच्याबरोबर एवढी चांगले संबंध होते, त्यामुळे मला बेजबाबदार वागण्याचा प्रश्नच येत नव्हता ना. हीच मला म्हणायची, अरे तू असं करू नको, किंवा तू असं करून तुला चालणार नाही, आणि मीच कसं करेल तसं. पण मग मला विनाकारण अडचणी निर्माण व्हाव्यात, किंवा माझ्या भोवती आणखी काहीतरी वेगळं काही गडांतर निर्माण व्हावं, बालट यावं, आणि ज्यांना कोणाला असं वाटत होतं मी विजयी होईल बा असं झाल्यामुळं, ते त्यांना शक्य नाही झालं. बरोबर. सर, शासकीय रुग्णसेवेसंदर्भात माध्यमात काम करताना आम्ही अनेकदा मथळी छापतो. शासकीय रुग्णसेवा सलाईनवर, शासकीय रुग्णसेवा मरणासन्न अवस्थेत. तर हे जे काही वास्तव आहे, हे वास्तव ज्या पद्धतीचं प्रशासनात काम सुरू आहे, आरोग्य सेवेतली चांगली बाजू वाईट बाजू सगळ्या तुम्ही सांगितल्या, तर ते सगळं बघता बदल होईल का? खरं म्हणजे ही फार मोठी यंत्रणा आहे आपल्याकडे. ही जी आरोग्य सेवेमध्ये कार्यरत असणारी यंत्रणा जी आहे ना, ही प्रचंड मोठी आहे. म्हणजे ग्रासरूट लेवलला, तळागाळामध्ये ही सगळी मंडळी आहे. पण ही जी मंडळी आहे ही पूर्ण क्षमतेने काम करते का? या प्रश्नात माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे येस. आणि जर का ती पूर्ण क्षमतेने काम करते असं जर का आपण म्हणू, तर मग कोण कमी पडत आहे? शासन, प्रशासन, सामान्य माणसं, की त्यांच्यासाठी काम करणारी ही मंडळी? हे पण आपल्याला शोधावं लागेल. त्याचं मूल्यमापन झालं पाहिजे. त्याचं मूल्यमापन झालं पाहिजे. पण मला असं वाटतं की हे पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत. पण मी जबाबदार अधिकारी होतो, त्या सिस्टीमचा भाग होतो. एरर कुठे येतो तुम्हाला माहिती आहे. पूर्ण क्षमतेने काम केलं पाहिजे आपण. म्हणजे मला 5 तास हे काम करायचं, तर मला रोज 5 तास ते काम केलं पाहिजे. पण जर का तुम्ही 5 तास काम करणार नसेल, तर मग कसं काय शक्य आहे ते? शेवटच्या माणसाला जे द्यायचं आहे ते आपण देऊ शकणार नाही. काम न करता रिझल्ट कसं येईल? कसं शक्य आहे ते? बरोबर. आपल्याकडे मेडिकलच्या सीट्स उपलब्ध आणि महाविद्यालय किंवा जे काही शिक्षणाचं, वैद्यकीय शिक्षणाचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते अपुरं आहे, ते खूप कॉस्टली आहे. त्याच्यामुळे आपली मुलं रशिया असन किंवा इतर देशात जातात. आपल्यापेक्षा स्वस्त एज्युकेशन तिथं आहे, वैद्यकीय शिक्षण. त्याच्यातले गेलेल्यापैकी किती परत येतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मग जर एवढा मोठा भारत, एवढी मोठी लोकसंख्या, आणि मग इथल्या आरोग्यसेवेचं काय किंवा इथल्या रुग्णसेवेचं काय, हा प्रश्न आहे ज्याच्यावर सातत्याने अनेक वेळा चर्चा होती. धोरणं ठरवताना पण फक्त चर्चाच होती, प्रश्न सोडवण्यासाठी त्या ताकदीने प्रयत्न होत नाही. आणि मग जर आपल्याला गुणवत्ता आणि क्वांटिटी या दोन्ही गोष्टी वाढवता आल्या, तर खऱ्या अर्थाने आयुष्यमान भारत जो आहे तो कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरू शकेल. तुमचं काय मत आहे? म्हणजे आयुष्यमान भारत ही खूप चांगली संकल्पना घेऊन आपण चाललेलो आहोत सगळे. सरकार चाललंय, म्हणजे सरकार चाललेलं आहे ना. आयुष्यमान भारत हा शेवटच्या माणसाला कळलाय का? शेवटच्या माणसाला माहित आहे का आयुष्यमान भारत म्हणजे काय? किंवा त्याच्यापर्यंत पोहोचलाय का? त्याच्यापर्यंत पोहोचलाय का? म्हणजे जी शासकीय इस्पितळं आहेत, रुग्णालय आहेत, त्या शासकीय इस्पितळांच्या मध्ये आयुष्यमान भारत या संज्ञेखाली जे काही काम चालायला पाहिजे ते किती टक्के चालतं, आणि खाजगी रुग्णालयांमध्ये किती टक्के चालतं? दोन्हीकडे अंधार आहे. म्हणजे ह्या दोन्ही पण बाजूचं जर का आपण मूल्यमापन केलं, तर मग हा जो माणूस आहे ज्याच्यासाठी आयुष्यमान भारत आहे, हा तिथपर्यंत पोहोचलाय का, आणि त्याला त्याचा फायदा मिळतोय का? मग आता जे काम करणार आहे त्यांची कारणं ठरलेली असतात की बा आमच्याकडे पुरेसं मनुष्यबळ नाही. पुरेसे मनुष्यबळ का नाही? तर मग आपल्याकडे त्या तुलनेत डॉक्टर्स तयार होत नाही, किंवा आरोग्य सेवकांशी निगडीत जे काही स्टाफ आहे तो स्टाफ पुरेसा मिळत नाही. आता आमदार लहामटेंना मागच्या आठवड्यात मी भेटलो होतो. त्यांनी शासकीय रुग्णालयाची मागणी केली होती तिथं, वैद्यकीय महाविद्यालयाची.
तर त्यांना वरतून असं उत्तर दिलं आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांनी का तुमच्याकडे त्याच्यासाठी लागणारा स्टाफ येणार आहे का, तो उपलब्ध होणार आहे का, आणि तो तिथं राहणार आहे का एवढ्या दुर्गम भागात. तर त्याची उत्तरं नाही तर दुसरा काहीतरी प्रोजेक्ट घ्या. म्हणजे मुद्दा परत तिथंच येतो, शिक्षणाची गुणवत्ता आणि क्वांटिटी. याच्यामध्ये विकासजी तुम्हाला एक सांगतो मी, आता अहमदनगर जिल्ह्यापुरतं बोलायचं जर झालं, अहिल्यानगर हा सॉरी अहिल्यानगर जिल्ह्याच्या बद्दल जर का बोलायचं जर झालं तर कर्जत आणि पाथर्डी याच्यामध्ये अंतर किती आहे? भरपूर अंतर आहे. म्हणजे आणि पाथर्डी ते पारनेर, अहमदनगर ते श्रीरामपूर ते अकोला, प्रचंड मोठं अंतर मोठं आहे. बरोबर ना. मग कर्जत आणि पाथर्डी या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय झाले, बरोबर ना. मग इकडे राऊरी, नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, अकोला या भागामध्ये 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय झाले का यापूर्वी? आता ते कुठेतरी प्रस्ताव मंजूर झालेत किंवा श्रीरामपूरला मी असताना तुम्ही त्यावेळेस तो दर्जा बिर्जा मिळून आणि ते आता उपजिल्हा रुग्णालय झालेलं आहे ना. मग अकोला सारख्या ठिकाणी 20 वर्षापूर्वीच उपजिल्हा रुग्णालय व्हायला पाहिजे होतं. मग त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता झाली असती, कारण तुमच्या हॉस्पिटलची बेड स्ट्रेंथ वाढली की तशा पद्धतीने मग स्पेशालिस्ट सेवा. हॉस्पिटल सक्षम असत तर वैद्यकीय महाविद्यालय येऊ शकतं. 20 वर्षापूर्वी जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी, हे त्यांचं फेल्युअर म्हणायचं. हा म्हणजे हा जो भाग आहे का नाही, त्या ठिकाणी त्या लोकांना विशेष तज्ज्ञ सेवा किंवा विशिष्ट प्रकारच्या सेवा उपलब्ध होण्यासाठी तशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर हे व्हायला पाहिजे ना. का होत नाहीये, मग का झालं नाही, हा प्रश्न आहे ना. म्हणजे शासन प्रशासन किंवा मग जनता, परत मुद्दा तिथंच जनता कोण कमी पडतंय? सगळेच चुकतायत. हा, सगळ्यांचाच एकमेकाला कंट्रोल पाहिजे, तो नाही. जनतेने पण उठाव केला पाहिजे, प्रशासनाने ते मांडलं पाहिजे की नाही इथे गरज आहे, आणि शासनाने त्याला म्हटलं पाहिजे नाही करा. बरोबर. 35 वर्षाच्या सेवेनंतर तुम्ही निवृत्त झालात आणि मग इतकी कार्यमग्नता आणि आता निवृत्तीमधली शांतता, नेमकं चांगलं काय? आता कसं मी शासकीय सेवेत होतो का नाही, शांत राहून कार्यमग्नता करत होतो. वा, अप्रतिम उत्तर. आणि मी आता शासकीय सेवेच्या बाहेर आहे, पण मी कार्यमग्न पण आहे आणि शांत पण आहे. बरोबर. म्हणजे एकमेकांना ते माझ्या दृष्टीने पोषक आणि पूरक आहे. म्हणजे त्याही वेळेस मी जेव्हा काम करायचो ना, मी प्रचंड काम करायचो. म्हणजे मी महाराष्ट्रातला शेवटचा दवाखाना आहे खापर, नंदुरबार जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी इथून जाऊन ऑपरेशन केलेत. किंवा धडगाव सारख्या ठिकाणी जिथे नर्मदा सरोवर जिथून जवळ आहे त्या ठिकाणी जाऊन देखील ऑपरेशन केलेत. आता तुम्ही ओघाने सांगताय म्हणून ती गोष्ट विचारतो. तुम्ही त्या आकड्यात अडकणारे नाहीये मला माहिती, परंतु तुम्ही ज्या काही कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या महिलांसाठी, तर त्या महाराष्ट्रातला तो विक्रम आहे, ती संख्या. मी तुम्हाला सांगतो, मी प्रचंड मोठ्या जनसमुदायामध्ये हे काम केलं. म्हणजे तिकडे धडगाव पासून तर इकडे नागपूर पण मला आठवतंय, रामटेक पर्यंत, आणि इकडे बसवंत पिंपळगाव पासून, बसवंत पिंपळगाव आपलं हे ना याच्यामधलं परभणी मधलं वसमत पासून ते इकडे सुरगाण्यापर्यंत. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश, जिथं गरज असेल तिथं शस्त्रक्रियेसाठी प्रत्येक दवाखान्यामध्ये मी जाऊन त्या महिलेचं ऑपरेशन केलं. अच्छा. शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे. ओके. त्यामुळे मला ही संधी प्राप्त झाली आणि तो आकडा प्रचंड मोठा आहे. म्हणजे मी 80,000च्या वर ऑपरेशन केले ते कुटुंब नियोजन लॅप्रोस्कोपी. ओके. आता त्याच्यामध्ये जमेची बाजू एक आहे की म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, मी शांत राहून काम करायचो, कार्यमग्न असायचो. तर मी तिथं गेलो ना, मी तिथलाच होऊन जाऊन काम करायचो. त्यामुळे माझ्यापासून मॉर्बिडिटी म्हणजे ज्याला जोखीम
आणि मॉर्टॅलिटी म्हणजे धोका कोणालाही झाला नाही. का तर मी तिथं गेलो ना की मी हे सगळं विसरून जायचो इकडचं. तिथंच मी माझं शरीर आणि मन एकाग्र ठेवून काम करत राहायचो. बरोबर. त्यामुळे ते एवढं मोठं प्रचंड काम मी करू शकलो. बरोबर. ती आकड्यात गुंतण्यापेक्षा जे काही समर्पण होतं, हो, त्या समर्पणाची भावना आणि गुणवत्ता ह्या 2 गोष्टी जोपासल्यामुळे तो कामातला आनंद पण मिळाला आणि तो एवढा मोठा विक्रमच म्हणायचा. हो, मी मला ज्या वेळेस मी काम सुरू करायचो का नाही, समजा मी सकाळी 11 वाजता काम सुरू केलं, मला 4 वाजू 5 वाजू, तर मी पहिल्या व्यक्तीला जेवढा वेळ द्यायचा तेवढाच शेवटच्या व्यक्तीला वेळ द्यायचा. आणि मी कधीही म्हणजे मला ते लोक पण म्हणजे सर तुम्ही जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये गेले त्याही वेळेस तसेच होते, बाहेर आले तेव्हा तसेच आहात. जी एनर्जी टिकून, ते समर्पण टिकून पहिल्या का तर मी ते त्याच्यामध्ये मला आनंद शोधायचो मी कामामध्ये. जसं तुम्ही म्हटलं की रिटायरमेंटच्या नंतर काय, रिटायरमेंटच्या नंतर सुद्धा मी ते काम त्याच क्षमतेने करतो आज पण. अच्छा. तसं शासनाची गरज बोलवलं जाईल तसं, जसं मला जिकडे बोलवतील तिकडे. अच्छा. आता ते मला कमी बोलवतात पण तरी पण बोलवलं तर मी त्यांना नाही म्हणत नाही. अच्छा. कारण तिथे शेवटच्या माणसाचं कोणतरी भलं होणार आहे. हा, जो माणूस आहे तो आपली वाट बघतोय किंवा त्याला वाटतं की नाही हा माणूस येऊन आपलं हे काम करणार आहे. बरोबर. मग ती भावना डोक्यात ठेवून ते काम चालूच आहे. सहृदय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बरोबर तुम्ही सहृदय सामाजिक कार्यकर्ता सुद्धा स्वतः मधला जपला. विचार जागर मंच श्रीरामपुरात तुम्ही आल्यापासून एक वैचारिक संघटन उभं केलं, समविचारी माणसं जोडली आणि तो कार्यकर्ता शेवटपर्यंत ॲक्टिव्ह ठेवला आणि आजही आहे. विचार जागर मंच स्थापनेमागची भूमिका. तुम्ही त्याचे पार्ट अँड पार्सल आहात किंवा तुम्ही त्याचे एक असे आधारस्तंभ आहात. मी आहे, परंतु आपल्याला प्रेक्षकांना ते सगळं ती भूमिका कळली पाहिजे. विचार जागर मंच मी खरं म्हणजे मी ना लहानपणापासूनच मला या सगळ्या गोष्टींची खूप आवड आहे. म्हणजे मी या क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये पण जरी काम करत होतो तर मी फक्त डॉक्टर म्हणून काम नाही केलं. मी लोकांचा डॉक्टर, जनतेचा डॉक्टर म्हणून काम केलं. माझं प्रिस्क्रिप्शन जे आहे ना लिहून देतो ते महाराष्ट्र टाइम्सला छापून आलेलं आहे. म्हणजे मी किती पॉप्युलर असेल तुम्ही बघा. म्हणजे माझी स्तुती नाही करत मी. नाही, तुम्ही मजा करायचं, काम लक्षात ठेवायचं. हो, म्हणजे ते प्रिस्क्रिप्शन सुद्धा माझं पेपरमध्ये छापून आलेलं आहे. हे कशामुळे तर आपण लोकाभिमुख आणि समाजामध्ये जाऊन काम करणं. का तर आपण लोकांचं देणं लागतो. तो जो माणूस आहे तो माणूस आपल्याकडे अपेक्षेने आलेला आहे किंवा त्याची आपल्याकडून काहीतरी अपेक्षा आहे, त्याचा अपेक्षा भंग होता कामा नये. मग आपण आपल्यामधला तो जो सामाजिक डॉक्टर तो जागृत ठेवला पाहिजे ना. तो विसरून कसा चालेल. मग मी तुमच्याकडे जर का ऍसेट म्हणून बघायला लागलो त्या रुग्णाकडे तर तो रुग्ण माझ्याकडे येईल कसा. तो जिवंतपणा संपेल, तो जिवंतपणा संपून जाईल ना. मग हा विचार माझ्या डोक्यात आहे, म्हणजे तो अजून पण आहे माझ्या डोक्यामध्ये. अच्छा. मी तो जिथे जिथे जाईन ना त्याच भावनेने मी तुम्हाला सांगतो. तुम्ही मगाशी मी ते बोलण्याच्या ओघामध्ये राहून गेलं. मी झेंडावंदन सुद्धा माझ्या कर्मचाऱ्याच्या हस्ते किंवा गावातल्या एका ज्येष्ठ माणसाच्या हस्ते केलेलं आहे, जे की कुणीही तो अधिकार दुसऱ्याला देत नाही. हे माझं काम आहे म्हणतात. आपण त्याचं काय, त्याचं आहे ना, तो पण या देशाचा नागरिक आहे ना, त्याला पण त्याचा मान सन्मान मिळाला पाहिजे ना, अधिकार मिळाला पाहिजे, सहभाग. ही जी भावना आहे का नाही, ही भावना मी म्हणजे मला ही भावना जसं आपण सुरुवातीला जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हापासून मला हे असं माझ्यामध्ये असं रुजत गेलं आणि मग मी ती टिकून धरलो. विचार जागर मंच म्हणजे आता जसं तुमच्या डोक्यामध्ये आला की डॉक्टर जमनाडेंचं आपण मुलाखत घ्यायला पाहिजे, हा विचार तुमच्या डोक्यात आला, हे पुढचं सगळं घडलं. पण तुमच्या डोक्यामध्ये विचार यायला पाहिजे ना चांगला. कुठली पण कृती जर का तुम्हाला करायची आहे आधी सकारात्मक थॉट आला पाहिजे. तो थॉट आल्याशिवाय ते पुढचं सगळं होतच नाही ना, प्रोसेसच होत नाही ना तुमच्या मनामधली, है ना. म्हणून मग असं मला असं सारखं वाटायचं की आपण कुठली कृती करतो तर तिचा विचार आपल्या डोक्यामध्ये येतो. मग मला ते असं खूप दिवसापासून माझ्या बरोबर होतं की चला आपल्याला याच्याविषयी चांगली माणसं आपल्या आजूबाजूला असली पाहिजे. आपण असू नाही तर नसू, पण ते पुढे तर जाईन किंवा काही त्याचं परिवर्तनाची एक सुरुवात होईल. म्हणून मग मी इथं आल्यानंतर मला असं ते क्लिक झालं की ही माणसं जी आहेत ना, ही माणसं
जोडली जाऊ शकतात. यांच्याकडे विचार आहे, यांच्याकडे दूरदृष्टिकोन आहे, यांच्याकडे समाजाप्रती एक विशिष्ट अशी भावना आहे. मग ती पत्रकारिता क्षेत्रामधली असतील, ती मजूर असतील, ती व्यापारातली असतील, ती शैक्षणिक क्षेत्रामधली असतील, ती रुग्णालयामध्ये प्रोफेशन काही असू द्या, विचारांचा धागा सेम अशी माणसं एकत्र आली आणि ते संघटन उभं राहिलं. आणि मग ते संघटन उभं राहिलं आणि त्याची टॅगलाईनच ती आहे ना, विचारच बदलतात माणसाने जग. वा. म्हणजे जोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये विचार येत नाही तोपर्यंत तुम्ही एखादी कृती करत नाही, किंवा कृती मग ती माणसं जमवण्याची असेल, समाज परिवर्तनाची असेल, एखादं चांगलं काम करण्याची असेल, ती कृती होत नाही ना त्याच्याशिवाय. बरोबर. आणि माणसं आणि जग हा जे आहे, म्हणजे तुमच्या डोक्यात विचार आला की माणसं येतात, ती माणसं तुमच्या विचारामुळे बदलतात. ज्या माणसांच्यामुळे तो समूह तयार होतो, समाज, त्या समाजामुळे एक विशिष्ट असं राज्य किंवा राष्ट्र निर्माण होतं आणि अनेक राष्ट्रांचा मिळून एक विश्व निर्माण होतं. हे बदलायला सुरुवात होते. बरोबर. प्रचंड मोठा व्यापक विचार आणि त्या पातळीवर तुम्ही आपण काम केलं. बरोबर. आपण मुलाखतीच्या अंतिम टप्प्याकडे आहोत. थोडासा अवघडलेला प्रश्न, पण तो केल्याशिवाय ही मुलाखत पूर्ण होणार नाही. तुम्ही राजकारणात येणार याबाबत अनेक वेळा चर्चा झाली. लोकसभा निवडणूक आली का ती चर्चा होती, विधानसभा आली का ती चर्चा होती. या चर्चाच आहेत का तुम्ही खरोखर राजकारणात येणार आहेत? काय झालं, मला खरं माझा राजकारण हा विषय जो आहे का नाही, मला राजकारण खूप आवडतं. बर. म्हणजे माझे खूप मित्र राजकारणामध्ये आहेत. बर. अजून सोपं वाक्य करत होते का राजकारण, अनेक चांगले राजकारणी तुमचे मित्र आहेत. हा, म्हणजे मला असं राजकारण हा विषय खूप चांगला आहे. आता त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन का बदलला हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. त्याच्यामध्ये काय झालंय, चुकीचे लोक आले म्हणून दृष्टिकोन बदलला. एका वाक्यातलं उत्तर. तसं तर मग त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रचंड मोठ्या जनसमुदायाचं खूप भलं करता येतो. म्हणून मग मी या सिस्टीम मध्ये काम करतो ना, तर मला असं वाटायला लागलं मी लोकांचं भलं नाही करू शकलो. ज्या पदांवर मी राहिलो का नाही, त्या पदांवर काम करत असताना मी माझी पूर्ण क्षमतेने माझी एनर्जी तिथं वेस्ट केलेली आहे. तरी पण ते जे अपेक्षित समाधान किंवा रिझल्ट पाहिजे तो नाही मला मिळाला ना. मी विशिष्ट लोकांचंच भलं करू शकलो, प्रचंड मोठ्या जनसमुदायाचं नाही करू शकलो. मग ते काय, कसं काय आपल्याला करता येईल? काही अजून आपल्याला आहे आपल्याकडे जगण्याची उमेद, किंवा आपण ते करू शकतो. तर मला असं वाटलं मग काही आपल्याला, जसं आपण समविचारी आहोत, तर समविचारी लोक मला म्हटले काही ऊर्जा तुझ्यामध्ये आहे, तर संधी मिळाली तर तू करशील का? नक्की करील. म्हणून मग मी त्यांच्या हाकेला प्रतिसाद दिला. अच्छा, ओ दिली. आणि मी असं म्हटलं बा ठीक आहे, काय हरकत नाही, करूयात. पण संधी, आपल्याला संधी कोण देईल? संधी देणारे जे आहेत त्यांनी म्हटलं पाहिजे ना की यांना द्या. मग आज कोणी म्हणलंच नाही. पण ती म्हणण्यासारखी आताची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पण नाही आहे ना. आणि मग ती परिस्थिती पण नाही. आणि मला असं वाटलं की बा हे नुसतंच आपल्या नावाची चर्चा करतायत, विनाकारण चर्चा करतायत. आपल्याला तर संधी मिळत पण नाही, किंवा देतही नाही, किंवा द्यायची इच्छा पण नाही त्यांची. मग त्या चर्चेंना उगाच उधाण येऊन काय फायदा आहे? बरोबर. आपली किती इच्छा असली तर आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण तर कुठले पक्षधारक नाहीत. कुठल्या तरी पक्षाने आपण जरी त्यांच्यामध्ये प्रवेश केला तर त्यांनी म्हटलं पाहिजे नाही, यांना देऊयात, हे काहीतरी चांगलं काम करू शकतात. तो शाश्वत प्लॅटफॉर्म तुम्हाला दिसला नाही म्हणून तुम्ही थांबलो. पण तो फुल स्टॉप नाहीये. संधी मिळाली, तुमच्यासारखी माणसं बरोबर असली तर नक्कीच होणार आहे. आमच्यासारखी माणसं म्हणण्यापेक्षा जनता म्हणजे तेच ना, म्हणजे समाज आपल्या बरोबर असला आणि जनता आपल्या बरोबरच आहे. कारण जनतेने आपल्याला काम करताना बघितलेलं आहे. बरोबर. खरं तर डॉक्टर वसंत जमदडे, आरोग्य सेवेचे आपल्याकडे शासकीय किती विद्यापीठ आहेत
यापेक्षा डॉक्टर वसंत जमदडे हे एक नावच एक विद्यापीठ ठरावं असं काम जमदडे सरांनी आरोग्य विभागात गेली 35 वर्षे केली. जो माणूस निवृत्त होतो मग ते निवृत्तीच्या कार्यक्रमात अनेक भाषणं होतात आणि खूप गोडवे गायले जातात, पण ह्या माणसाने निवृत्तीच्या कार्यक्रमातच ज्या पद्धतीची कृती केली, जिल्हा रुग्णालयाला जी गरजेची होती ती इक्विपमेंट दिली आणि कुठलाही सोहळा केला नाही. म्हणजे निवृत्तीमध्ये सुद्धा एक नवी सुरुवात असते, त्याचा मेसेज जमदाडे सरांनी दिला. आज आरोग्य क्षेत्रामध्ये आरोग्य सेवकापासून तर वैद्यकीय अधिकाऱ्यापर्यंत ज्या कुणाला वाटतं की परिवर्तन झालं पाहिजे, सामान्य माणसाचं भलं झालं पाहिजे, त्या सर्वांसाठी ही मुलाखत, त्या सर्वांसाठी डॉक्टर वसंत जमदडे यांची विचारसरणी हा खरोखर एक रोडमॅप आहे. या मॅपनी गेल्यानंतर जे काही भेटेल ते हे राष्ट्रनिर्मितीचं, राष्ट्र मोठं करण्याची वाट असेल. त्या वाटेने ज्यांना कुणाला वाटतं प्रशासनात, ज्यांना कुणाला वाटतं समाजात, त्यांनी जावं. हा संदेश डॉक्टर तुम्ही दिलात आणि आम्हाला वेळ दिली आणि हा संघर्ष समजून सांगितला, त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद.